Hello, one and all. I am Ms. Rameshwari Vankatte, PhD scholar, MPKV Rahuri. So today I am here in Rahuri Agri Academy for to discuss about the syllabus of MCIR and what the contribution of horticulture syllabus in our MCR examinations. Okay, so all of you, I welcome here on this Rahuri Agri Academy platform, and we'll move towards. सो इन हॉर्टिकल्चर जर आपण असं बघितलं तर पूर्ण 100% सिलेबस आहे. या 100% सिलेबस मध्ये तुम्हाला ऍग्रीकल्चरचा 80% भाग राहील. ओके, ऍग्रीकल्चरचा 80% भाग, त्याच्यानंतर बीएससी हॉर्टिकल्चर याचा 3.5%. ओके, आता याच्यामध्ये हा जो बीएससी ऍग्रीचा भाग आहे याच्यामध्ये हॉर्टिकल्चरचा तुमचा सिलेबस राहणार आहे जवळपास 10.5%. ओके, 10.5% म्हणजेच किती, तर तो त्याचे प्रश्न होतील जवळपास 21. आणि बीएससी हॉर्टिकल्चरचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये 3.5% जो आहे त्याच्यातून तुम्हाला राहतील 7 प्रश्न. ओके, 7 प्रश्न राहतील. तर हा जो टोटल आहे किती, हे 21 आणि हे 7, 28 प्रश्न तुम्हाला राहणार आहेत हॉर्टिकल्चरचे. ओके, आणि उर्वरित जे प्रश्न आहेत तुमचे तर ते राहतील ह्या राहिलेल्या डिसिप्लिन मधून 3-3-3% असा आहे. तर तो टोटल जो आहे तुमचा सिलेबस किती, 100%. तर तुम्ही विचार करा, ऍग्रीकल्चरच्या 80% मधून तुमचे राहणार आहेत ते 21 प्रश्न आणि राहिलेला जो पोर्शन आहे 3.5%, तर त्याच्यामधून तुम्हाला येणार आहेत 7 प्रश्न. तर तुम्ही विचार करा, याच्यामध्ये तुम्हाला राहणार आहेत हॉर्टिकल्चर या सेक्शन मधून. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला स्कोप आहे मार्क मिळवण्यासाठी जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर. ओके, तर आपण पुढे बघू. जर हॉर्टिकल्चरचा सेक्शन बघितला आणि त्याच्यामध्ये किती सिलेबस आहे, कोणकोणते कोर्सेस आहेत, त्या कोर्समध्ये आपण काय बघणार आहोत किंवा त्याच्यामध्ये कोणकोणते पॉइंट्स कव्हर होणार आहेत. ओके, आणि किती म्हणजे किती कोर्सेस आहेत हॉर्टिकल्चर मध्ये, किती कोर्सेस आहेत. तर जो पहिला कोर्स आहे तो आहे हॉर्ट 111. हा जो तो सिलेबस तुम्हाला दिसत आहे, हा सिलेबस तुम्ही बीएससी ऍग्रीकल्चर मध्ये शिकलेला आहे. ओके, याच्यामध्ये काय बघतोय आपण, फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चर. आता फंडामेंटल्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये सगळे तुम्ही बेसिक टर्म्स शिकणार आहात. ओके, त्याच्यामध्ये जसं की तुमचे प्लांटिंग मेथड्स कोणकोणते आहेत, कोणकोणते इम्प्लिमेंट्स यूज केले जातात, आणि हॉर्टिकल्चर म्हणजे काय, त्याच्यामधले जे महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला फंडामेंटल्स मध्ये येतील. आणि फंडामेंटल्स मध्ये तुम्ही सगळ्या बेसिक कन्सेप्ट याच्यामध्ये शिकणार आहात. ओके, त्याच्यानंतर जो दुसरा आहे तो आहे हॉट 232. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी फॉर व्हेजिटेबल्स अँड स्पायसेस. ओके, नावातच आपल्याला समजते इथे काय आहे, व्हेजिटेबल्स आहेत, आणि दुसरा पॉइंट काय आहे, स्पायसेस आहे. ओके, आता स्पायसेस मध्ये आणि व्हेजिटेबल मध्ये हे जे दोन पार्ट आहेत ते याच्यामध्ये जास्त प्रश्न विचारतात, स्पायसेस, व्हेजिटेबल्स. त्याच्यानंतर आहे फ्रूट आहे, प्लांटेशन आहे, ऑर्नामेंटल, असे हे तुमचे जे कोर्सेस आहेत. तर दुसरा कोर्स काय आहे, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी फॉर फ्रूट अँड प्लांटेशन क्रॉप. फ्रूट मध्ये सगळी फळं राहतील, प्लांटेशन मध्ये आपण जे प्लांटेशन क्रॉप्स युज करतो जसं कॅशनट आहे, ओके, अरेकानट आहे, कोकोनट आहे, तर हे सगळे प्लांटेशन मध्ये येतील. त्याच्यानंतर हॉट 354 हा जो आहे तो प्रोडक्शन टेक्नॉलॉजी फॉर ऑर्नामेंटल क्रॉप्स. ओके, मॅप अँड लँडस्केपिंग. ओके, असा हा पार्ट राहील. त्याच्यानंतर जो लास्टचा आहे तो आहे पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट अँड व्हॅल्यू एडिशन ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. ओके, तर फ्रूट आणि व्हेजिटेबल्स त्याचबरोबर तुमचे जे काय व्हॅल्यू एडिशन आहे, म्हणजे व्हॅल्यू एडिशन म्हणजे काय, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे हार्वेस्टिंग केल्यानंतर. पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काय, हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ज्या पण काय प्रक्रिया करतो वेगवेगळ्या त्यांना टिकवण्यासाठी. ओके, तर हा जो पार्ट आहे तो आपण ह्या पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आणि व्हॅल्यू एडिशन याच्यामध्ये शिकणार आहोत. ओके, तर हा झाला तुमचा बेसिक, आणि या सगळ्यांमधून तुम्हाला किती, 10.5. ओके, 10.5% एवढं वेटेज आहे. आणि या सिलेबस वरती तुम्हाला प्रश्न येणार आहेत 21. ओके, आणि ह्या 21 मध्ये बीएससी हॉर्टिकल्चर मधले 7 प्रश्न राहणार आहेत. ओके, तर तुम्ही विचार करा, हे 21 प्लस ते 7 हे दोन्ही झाले 28.
म्हणजे बाकीचे जे ॲग्रोनॉमी आहे, सॉइल सायन्स आहे, जे पण काही मेजर सब्जेक्ट आहेत त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न हे तुम्हाला हॉर्टिकल्चर ह्या एका सब्जेक्ट मधून राहणार आहेत. ओके, तर जर तुम्ही व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने याचं प्रिपरेशन जर केलं तर तुम्हाला चांगले आणि जास्त मार्क मिळवण्याची संधी आहे याच्यामध्ये. ओके, सो यू कॅन स्कोर द मॅक्झिमम मार्क्स इन दिस सिलेबस इफ यू प्रिपेअर वेल. तर एवढाच सिलेबस आहे. ओके, हा जर तुम्ही व्यवस्थित आणि याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट पण काही आहेत थोड्या, त्याच्यानंतर तुम्हाला मग्गपिंग करायचं आहे. काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, जसे की बोटॅनिकल नेम आहे, फॅमिली आहे, क्रोमोझोम नंबर्स आहेत, व्हरायटीज आहेत. ओके, त्याचं ओरिजिन काय आहे. सो अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत त्या आपण अपकमिंग सिलेबसमध्ये किंवा जे पण काय आपण नेक्स्ट लेक्चर घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण पाहणार आहे. ओके, तर हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर याच्यामध्ये तुम्ही 21 मार्क म्हणजे 21 आणि ते 7 असे मिळून 28 मार्क तुम्ही इझिली मिळवू शकता. ओके, आता नेक्स्ट आपण बेसिकली जर बघितलं हॉर्टिकल्चर मध्ये तर आपण तर ओलेरिकल्चरचा पार्ट बघणार आहोत. ओलेरिकल्चर म्हणजे काय, हा व्हेजिटेबलशी रिलेटेड येतो. ओके, तर मुळात महत्वाची गोष्ट काय आहे तर हॉर्टिकल्चरच्या अंडर, आता मी इथे थोडंसं तुम्हाला हॉर्टिकल्चरचं पण सांगेन. तर हॉर्टिकल्चर मध्ये काय आहे, फ्रूट आहेत. ओके, फळं आहेत, भाजीपाला आहे, त्याच्यानंतर मसाल्याचे पदार्थ आहेत, त्याच्यानंतर तुमचे प्लांटेशन क्रॉप्स आहेत. ओके, त्याच्यानंतर लँडस्केपिंग आहे, प्रोसेसिंग आहे, फ्लोरी आहे. तर याला बेसिकली कसं म्हणतात, जसं तुम्ही व्हेजिटेबल मध्ये ओलेरिकल्चर म्हणता. ओके, ओलेरिकल्चर म्हणजे काय, तर याच्या अगोदर आपण असं बघू फ्लोरिकल्चर म्हणजे काय. ओके, तर फ्लोरिकल्चर नावातच आहे, फ्लोरी म्हणजे काय, फ्लावर. ओके, तर फ्लोरिकल्चर म्हणजे काय, त्या ब्रांच म्हणजे हॉर्टिकल्चर ही एक मेन ब्रांच आहे. त्या मेन ब्रांचच्या अंडर ओलेरिकल्चर आहे, फ्लोरिकल्चर आहे, त्याच्यानंतर पोमोलॉजी आहे. ओके, देन स्पायसेस, अरोमॅटिक्स, मेडिसिनल. ओके, असे सगळे सब कोर्सेस आहेत. तर हॉर्टिकल्चर मध्ये पोमोलॉजी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, स्टडी ऑफ फ्रूट. ओके, पोमो पोमो म्हणजे काय, फ्रूटचा स्टडी करतो आपण. हा, त्याचबरोबर दुसरा आहे फ्लोरिकल्चर. ओके, फ्लोरी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण फ्लावरचा स्टडी करतो. ओके, तर दोन गोष्टी ह्या लक्षात ठेवा की फ्लोरी म्हणजे फ्लावर, पोमो म्हणजे फ्रूट. ओके, तसंच ओलेरी. ओके, ओलेरी स्टँड्स फॉर व्हॉट, ओलेरिकल्चर म्हणजे व्हेजिटेबल. आता याच्यामध्ये तुम्हाला कसे प्रश्न विचारतात, विच अमंग द फॉलोइंग असं विचारतात, तुम्हाला 4 पर्याय देतात की बाबा ओलेरिकल्चर मध्ये कशाचा स्टडी केला जातो, किंवा व्हेजिटेबलचा स्टडी हा कोणत्या कल्चर म्हणजे कोणत्या पार्टमध्ये केला जातो. ओके, खाली तुम्हाला 2-3 ऑप्शन राहतील, ज्याच्यामध्ये ओलेरिकल्चर असेल, फ्लोरिकल्चर, अजून काय तर असं तसं दिलेलं असतं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला हे माहित असायला पाहिजे ओलेरिकल्चर मध्ये कशाचा स्टडी करतो. ओके, सो लाईकवाईज ओलेरिकल्चर म्हणजे व्हेजिटेबल, पोमोलॉजी म्हणजे फ्रूट, फ्लोरिकल्चर म्हणजे फ्लावर, त्याच्यानंतर स्पायसेस, मेडिसिनल, अरोमॅटिक आणि प्लांटेशन. ओके, हे सगळे आहेत. देन आता हा जो ओलेरिकल्चर शब्द आहे, ह्या शब्दावरती अजून एक प्रश्न काय निर्माण होऊ शकतो की ओलेरिकल्चर, आता हे माहितच आहे लॅटिन वर्ड आहे का, ग्रीक वर्ड आहे का, अजून काय, असं बरेचसे प्रश्न विचारतात. ओके, तर त्याच्यामध्ये ओलेरिकल्चर हा जो शब्द आहे तो लॅटिन वर्ड आहे. ओके, सो यू शुड कीप इन माइंड युअर की ओलेरिकल्चर इट इज द लॅटिन वर्ड. मग अशा आपल्याला डायरेक्ट प्रश्न येतो याच्यावरती, ओलेरिकल्चर इज डॅश वर्ड. ओके, डॅश म्हणजे कुठल्या प्रकारचा वर्ड आहे तो, तर खाली मग ऑप्शन दिलेले जातात, लॅटिन देतात, ग्रीक देतात, फ्रेंच, काही काही त्यांना जे वाटेल ते ऑप्शन दिलेले असतात. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे माहित असायला पाहिजे की दिस इज द लॅटिन वर्ड. देन नेक्स्ट, आता आपण एवढा सगळा व्हेजिटेबलचा अभ्यास करणार, सगळ्या गोष्टी करणार, सगळं करतो. ओके, डेली लाईफ मध्ये आपण एवढं जेवण करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण त्याच्यामध्ये व्हेजिटेबलचा शेअर हा तुमच्या डेली लाईफ मध्ये किती असायला पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे का, आणि हे माहित असणं गरजेचं आहे. जसं की आपण गेलो हॉटेलमध्ये जातो. ओके, आणि मग आपल्याला मोठा प्रश्न पडतो, आता म्हणजे व्हेजिटेरियन आहे, नॉन व्हेजिटेरियन. ओके, व्हेजिटेरियन ऑर्डर काय करायचं. ओके, आणि आपण असं गेलेलं असतो की नाही आपल्याला काहीतरी व्हेजिटेरियन खायचंय, मग तिथे गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की राहू दे यार, आपण काहीतरी मग मटन खाऊ, चिकन खाऊ, अंडी खाऊ, आणि आपण वेगळंच तिसरंच काहीतरी ऑर्डर करतो. ओके, तर असं बऱ्याच वेळेला होतं. मग याच्यामध्ये तुम्हाला ठीक आहे, आता मग याच्यामध्ये जे ICMR आहे, ICMR म्हणजे काय, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. ओके, आता ICMR काय सांगते आपल्याला की तुम्हाला एका दिवसामध्ये, ओके, एका माणसाने एका दिवसामध्ये किती भाजीपाला खाल्ला पाहिजे. तर ICMR नुसार त्यांचं म्हणणं असं आहे की 300 ग्रॅम. ओके, आता 300 ग्राम भाजी म्हणजे काय, दिवसभर फक्त तुम्ही पालकच खाणार आहे का, मेथीच खाणार आहे का, नाही. आता त्याच्यामध्ये बायफर्गेशन आहे की त्या 300 ग्रॅम मध्ये तुम्हाला कोणकोणते भाजीपाला खाल्ला पाहिजे. ओके, तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की एका माणसाने एका दिवसाला 125 ग्रॅम
ग्रीन लिफी व्हेजिटेबल खाल्ले पाहिजेत. आता आपल्याला माहितच आहे आपण किती खातो, 125 ग्रॅम तर खातो की नाही माहित नाही, काही जण खात पण असतील. ओके, 125 मध्ये तर अख्खी फॅमिली जेवून उठते आपली, एक मेथीची जुडी. ओके, तर 125 ग्रॅम ग्रीन लिफी व्हेजिटेबल. त्याचबरोबर तुम्ही काय खायला पाहिजे, 100 ग्रॅम रूट व्हेजिटेबल. ओके, आणि 75 ग्रॅम जे आहेत ते ट्युबर व्हेजिटेबल आहेत. ओके, असे सगळे मिळून हे 125, हे 100 आणि हे 75 असे सगळे मिळून किती व्हायला पाहिजे, ते 300 ग्रॅम. ओके, 300 ग्रॅम भाजीपाला एका माणसाने एका दिवसाला खाल्ला पाहिजे. आता काही वर्षापूर्वी आपली कंडिशन अशी होती की 300 ग्रॅमची रिक्वायरमेंट होती, पण आपण किती खायचो, 250, 250 समथिंग अशी काहीतरी होती. पण आता ती वाढलेली आहे, आता जवळपास ती 400च्या ग्रॅम गेलेली आहे. ओके, सो ही महत्वाची गोष्ट आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की बाबा एका माणसाने एका दिवसाला किती भाजीपाला खाल्ला पाहिजे. त्याच्यानंतर आता भाजीपाल्यालाच काय म्हणतात आपण, चीपेस्ट सोर्स ऑफ नॅचरल, म्हणजे किंवा हा एक चीपेस्ट सोर्स आहे आणि त्याला प्रोटेक्टिव्ह फूड सुद्धा म्हटलं जातं. ओके, याला प्रोटेक्टिव्ह फूड का म्हणतात, तुम्हाला आता बघा एखाद वेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले, का जाता तुम्ही, तुम्हाला विकनेस आला, तुमचा एचबी कमी झाला, तुम्हाला बरं नाही वाटत. ओके, तर डॉक्टर काय सजेस्ट करतात, तुम्ही हिरव्या पालेभाज्या खा किंवा तुम्ही फळं खा. हे तुम्हाला का सजेस्ट केलं जातं, कारण याच्यामध्ये जे मिनरल विटॅमिन्स आहेत तर ते जास्त आहेत, म्हणून तर यांना काय म्हटलं जातं, प्रोटेक्टिव्ह फूड. कारण तुम्ही रोज काय ताटभर औषधं नाही खाऊ शकत, तुम्ही हे खाऊ शकता इझिली, तो याच्यातून तुम्ही तुमचे न्यूट्रिएंटची रिक्वायरमेंट भरून काढू शकता. ओके, सो महत्वाचा पार्ट काय, याला अजून काय म्हणतात, प्रोटेक्टिव्ह फूड असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट, फर्स्ट कमर्शियल F1 हायब्रिड रिलीज. आता हा म्हणजे ओव्हरऑल जर आपण बघायला गेलं तर ह्या भाजीपाल्याच्या क्षेत्रामध्ये किंवा भाजीपाल्याचे जे सेक्शन आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा ब्रिंजल 1924 मध्ये. आता आपल्याकडे बरेचसे हायब्रिड्स आलेले आहेत, बरोबर. हायब्रिड म्हणजे काय, दोन आपण वेगवेगळी म्हणजे दोन त्याचे हे घेतो आणि त्यांना क्रॉस करतो आणि त्याच्यामधून नवीन कुठेतरी व्हरायटी रिलीज करतो, याला काय म्हणतो आपण, बेसिकली हायब्रिड म्हणतो. आता हायब्रिडचा जर विचार केला तर पहिल्यांदा फर्स्ट कमर्शियल हायब्रिड हे कधी रिलीज करण्यात आलं, जगाचं ब्रिंजल आहे ते, आणि ते 1924 जपानमध्ये करण्यात आलं. ओके, असे बरेचसे पॉइंट्स आहेत, पुढे येतील, आपण त्याचा तेव्हा स्टडी करू. त्याच्यानंतर लीडिंग, आता हे सगळं माहित आहे, त्याच्यानंतर अजून काय माहित पाहिजे आपल्याला, की व्हेजिटेबल प्रोड्युसिंग कंट्रीज. आता भाजीपाल्याचं आपण बऱ्यापैकी बघितलं की बाबा भाजीपाला किती खाल्ला पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. मग ह्या भाजीपाल्याचं उत्पादन जर आपण बघायला गेलं की लीडिंग भाजीपाल्यामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन कुठला देश घेतो किंवा कुठलं राज्य घेतं, असा जर आपण विचार केला तर ढोबळमानाने जर बघितलं तर इथं तुम्हाला दिसतंय 1 नंबरला आहे चायना, 2 नंबरला आहे इंडिया आणि 3 नंबरला आहे USA. ओके, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तर जर जगाचा विचार केला तर त्याच्यामध्ये चायना हा 1 नंबरला आहे भाजीपाल्याच्या उत्पादनामध्ये. चायना नंतर इंडिया आहे आणि त्याच्यानंतर आहे USA. ओके, तर तुम्हाला हे माहित असायला पाहिजे. मी याच्यावरती डायरेक्ट प्रश्न येतो की काय सिक्वेन्स आहे बाबा, कुठला देश 1 नंबरला आहे, कुठला देश 2 नंबरला, हे आपल्याला माहित पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आता व्हेजिटेबल ग्रो करण्याच्या काही मेथड्स आहेत. मग ज्याच्यामध्ये एक मार्केट गार्डनिंग आहे, त्याला आपण इंटेन्सिव्ह म्हणतो, ट्रक गार्डनिंग आहे त्याला एक्सटेन्सिव्ह म्हणतो. आता इथं खूप गंमत आहे. ओके, आता तुम्हाला याला मार्केट गार्डन म्हणजे काय आणि ट्रक गार्डन म्हणजे काय, ओके, आणि किचन गार्डन म्हणजे काय. किचन गार्डन हा खूप महत्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये, याच्यावर एखाद दुसरा प्रश्न असतो म्हणजे असतोच. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल ग्रो करणार आहे. ओके, आता काही महाशय असे असतात, ट्रक गार्डन म्हणजे त्यांच्या डोक्यात असा प्रश्न येतो की अरे ट्रक म्हणजे काय, एखादा मोडलेला ट्रक घेतात त्याच्यात भाजीपाला लावतात काय, असं नाही. तर याच्यामध्ये काय केलं जातं, या नाव म्हणजे ट्रक गार्डन याचा अर्थ असा होतो, याला एक्सटेन्सिव्ह का म्हटलेलं आहे आणि याला इंटेन्सिव्ह का म्हटलेलं आहे. ओके, नावातच आहे एक्सटेन्सिव्ह. एक्सटेन्सिव्हचं जर तुम्ही कंपॅरिझन ट्रक सोबत केलं, बरोबर, तर ट्रक मध्ये तुम्ही काय करता, ज्या वेळेला तुमच्याकडे भाजीपाला ग्रो केलेला आहे, ओके, तो ग्रो केलेला भाजीपाला तुम्ही जेव्हा ट्रक किंवा एखादी गाडी किंवा काही तुमच्याकडे जे पण कंटेनर असतील त्याच्यामध्ये तुम्ही ठेवून जेव्हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेतात डिस्टंट मार्केटमध्ये, ओके, सेलिंगसाठी, त्याला काय म्हणतात, ट्रक गार्डनिंग. ट्रक गार्डनिंग म्हणजे एखाद्या ट्रकमध्ये घेतला मोडका, त्याच्यात माती भरली आणि त्याच्यामध्ये भाजीपाला लावला, असं होत नाही. तर ही एक म्हणजे पोरांना असं वाटतं की नाव बाबा ट्रक गार्डनिंग म्हणजे वाचन नसल्यामुळे आपल्याला ह्या कळत नाहीत काही गोष्टी. तर मग ट्रक गार्डनिंगचा अर्थ असा होतो की एखाद्या ठिकाणी आपण भाजीपाला लावला आणि तो आपण एखाद्या डिस्टंट मार्केटला सेल केला. ओके, सो दॅट इज कॉल्ड ऍज अ ट्रक गार्डनिंग. अँड मग एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय,
तुम्ही एका ठिकाणावरून दुसरीकडे घेऊन चाला, एक्सटेन्स करताय ना, म्हणून त्याला काय म्हणतात एक्सटेन्सिव्ह मेथड. आणि इंटेन्सिव्ह मेथड काय मार्केट गार्डनिंग, म्हणजे तुम्ही ते लोकल मार्केटला विकणार आहात किंवा जवळच्या कुठल्या तरी एखाद्या आठवडी बाजारामध्ये विकणार आहात. ओके, सो दॅट इज व्हॉट मार्केट गार्डनिंग, तुम्ही मार्केटसाठी करत आहात. तर बेसिक ह्या दोन, डायरेक्ट याच्यावरती प्रश्न असतो या मेथडला असं असं म्हटलं जातं, खाली ऑप्शन दिले जातात 1 2 3, आणि त्यावेळेला आपण कन्फ्युज होतो, अरे हे तर ऑप्शन सगळे सेमच वाटतात, मग कशाचं ऑप्शन म्हणजे कशाचं उत्तर काय आहे हे कळत नाही आपल्याला. ओके, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर होम और किचन गार्डन. आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, होम और किचन गार्डन. होम किंवा किचन गार्डन म्हणजे काय, जे आपल्या घराच्या पाठीमागे जागा आहे, ज्याला आपण म्हणतो बॅक यार्ड किंवा फ्रंट यार्ड. ओके, असा भाजीपाला जो आपण आपल्या बॅकयार्ड मध्ये लावतो किंवा फ्रंट यार्ड मध्ये लावतो, आपण म्हणतो आपल्या परसात लावलेला भाजीपाला. ओके, त्याला आपण मराठीत परस बाग सुद्धा म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपण काय करतो, भाजीपाला आपल्या फ्रंट यार्ड मध्ये घराच्या किंवा बॅक यार्ड मध्ये, फ्रंट यार्ड म्हणजे काय अंगण आणि बॅक यार्ड म्हणजे घराच्या पाठीमागे असलेला भाग, ज्याच्यामध्ये आपण काय करतो भाजीपाला लावतो. जसं काय घरात आपल्याला टोमॅटो लागतो, मिरची लागते, कोथिंबीर लागते, बरेचसेच व्हेजिटेबल आहेत जे आपण लावू शकतो. ओके, थोडीफार जागा असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो भाजीपाला लावतो, आणि तोच भाजीपाला आपण आपल्या घरच्या किचन मध्ये युज करतो, म्हणून त्याला काय म्हणतात किचन गार्डन, और वी कॉल इट एज अ होम गार्डन. तर मग हे जे होम गार्डन किंवा किचन गार्डन आहे, हे खूप जुन्या म्हणजे खूप दिवसापासून चालत आलं. आपल्या आजीची अजून कुणी असं, आपले जे जुने सगळे जे लोक आहेत ते काय करायचे, घराच्या पुढे मागे कुठे थोडाफार आपला एरिया असेल तर त्याच्यावरती ते लावायचे, जेणेकरून आपण तिथल्या तिथं घेऊन खाऊ शकतो. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट, मार्केट गार्डन, ट्रक गार्डन आणि किचन गार्डन. ओके, आता अजून एक काय फ्लोटिंग गार्डन. फ्लोटिंग गार्डन म्हणजे काय, नावातच आहे फ्लोट. टू फ्लोट म्हणजे काय, तरंगणारं. ओके, आता तरंगणारं म्हणजे काय बाबा, असं कुठं गार्डन असतं का मॅडम? तरंगणारं गार्डन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काय केलं जातं, टायफा ग्रास असतो किंवा काही खाली आपण त्याला आधार देतो आणि त्याच्यावरती आपण व्हेजिटेबल ग्रो करतो. म्हणजे जशा अशा एरियामध्ये की जिथं लँड अवेलेबिलिटी कमी आहे, लँड आहे पण ती पाणथळ जागा आहे, म्हणजे वॉटर लॉग्ड कंडिशन आहे, किंवा जिथं पाणी खूप आहे आणि तुमच्याकडे मातीचा सोर्स खूप कमी आहे, अशा ठिकाणी तिथं काय केलं जातं, तर त्या टायफा ग्रासवरती किंवा खाली सपोर्ट देऊन तिथं आपण भाजीपाला ग्रो करतो, आणि त्या मेथडला आपण काय म्हणतो, फ्लोटिंग गार्डन. ओके, सो हे फ्लोटिंग गार्डनचं एक उदाहरण आहे दाल लेक इन जम्मू काश्मीर. आता हे इंडियामध्येच आहे. ओके, तर जम्मू काश्मीरमध्ये फ्लोटिंग गार्डन आहे, आणि ज्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला ग्रो करत असतात, त्याचबरोबर फ्लावर्स असतात. ओके, सो असं हे गार्डनचे टाईप आहेत. तर ओव्हरऑल आपण जर बघितलं तर एवढे सगळे पॉइंट्स आपण ओलरीकल्चर मध्ये पाहतो. देन नेक्स्ट आहे, आता तुम्हाला एवढं सगळं माहिती आहे की बाबा भाजीपाल्याला मग त्याचा वापर कसा करायचा, किती खायचं, काय करायचं, सगळ्या गोष्टी. पण तुम्हाला हे पण माहित असायला पाहिजे की जो पण आपण भाजीपाला खाणार आहोत त्या भाजीपाल्यामध्ये न्यूट्रिएंट किती आहे बाबा, की बाबा एका ठराविक आपण एखादं फ्रूट घेतलं किंवा व्हेजिटेबल घेतलं तर त्याचं काहीतरी न्यूट्रिएंट कंटेंट आहे, म्हणून तर आपण त्याला खातो ना, त्याला काहीतरी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे. ओके, तर याच्यावरती प्रश्न कसा राहतो बघा, याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट विचारलं जातं की कार्बोहायड्रेटचा सोर्स जास्त कशामध्ये, म्हणजे कशा सोर्स विचारले जातात की हा सोर्स कशापासून आहे किंवा कुठल्या व्हेजिटेबल पासून सगळ्यात जास्त न्यूट्रिएंट मिळतं, लाईक अ डॅश डॅश न्यूट्रिएंट वी फाउंड मॅक्झिमम इन दिस. ओके, आणि खाली ऑप्शन्स दिलेले असतात. तर मग तसं जर बघायला गेलं ढोबळ मनाने, तर मॉइश्चरचं जे पर्सेंटेज आहे, मॉइश्चरचं जे पर्सेंटेज आहे ते सगळ्यात जास्त कशामध्ये आहे, ऍश गोल्ड, और वी कॉल इट एज अ वॅक्स गोल्ड. ते आहे जवळपास 96.5 ग्रॅम पर 100 ग्रॅम, म्हणजे 100 ग्रॅम जर तुम्ही ऍश गॉड घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे 96.5% ग्रॅम, म्हणजे एवढं तुम्हाला मॉइश्चर मिळणार आहे. ओके, तर मग सगळ्यात जास्त ऍश गॉड म्हणजे आपण जे घरामध्ये तुळीला वगैरे बांधतात, हिरव्या कलरचा असा भोपळा असतो ज्याच्यापासून पेठा बनवला जातो. ओके, आग्र्याला किंवा दिल्लीला जर तुम्ही गेला तर तुम्हाला हे समजतं. ओके, सो मॅक्झिमम मॉइश्चर पर्सेंटेज असणारा व्हेजिटेबल कोणता आहे, तर ऍश गॉड, आणि ते किती पर्सेंट मध्ये आहे, तर 96.5 ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ व्हेजिटेबल. ओके, देन नेक्स्ट काय आहे, कार्बोहायड्रेट. ओके, कार्बोहायड्रेट आपल्याला कशाला लागतात बाबा, आपण रोज जेवतो ना, तर कार्बोहायड्रेट खूप महत्वाचा सोर्स आहे. मग कार्बोहायड्रेट जे आहे ते सगळ्यात जास्त कशामध्ये आहे, तर कसावा म्हणजेच काय, टॅपिओकावर कसावा. आता याच्यापासून अजून काय बनवलं जातं, तर महत्वाचा पॉईंट, तुम्ही जो उपवासाला साबुदाणा खाता ना, साबुदाणा कशापासून बनवला जातो, तर कसावा किंवा त्यालाच काय म्हणतात, टॅपिओका. आणि ह्याचं सगळ्यात जास्त प्रोडक्शन हे तामिळनाडूमध्ये होतं, आणि तिथं सगळ्यात जास्त याच्या प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत. ओके, यू शुड नो दॅट व्हॉट इज कसावा, व्हॉट इज टॅपिओका. आणि आता हे आपण एवढ्या डिटेलमध्ये नाही बघणार, पण जर म्हणजे पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण ते बघू. ओके,
तर याच्यामध्ये किती आहे 38.6 ग्रॅम. आता हे तुम्हाला याच्यामध्ये पाठच करावं लागेल, तुम्हाला माहित असायला पाहिजे की या व्हेजिटेबल मध्ये किती आहे, त्या व्हेजिटेबल मध्ये किती आहे, असं हे तुम्हाला या स्लाइड मध्ये शॉर्ट मध्ये तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. त्याच्यानंतर प्रोटीन सोर्स. आता प्रोटीन सोर्स सगळ्यात कशामध्ये जास्त आहे तर अगाती लिव्स, ते आहे 8.4 ग्रॅम आहे, तो 100 ग्रॅम मधून भेटतो. याच्यानंतर पी म्हणजे आपला सगळ्यांचा आवडता वाटाणा, याच्यामध्ये आहे 7.2 ग्रॅम. ओके. तसंच फॅट सगळ्यात जास्त कशामध्ये आहे तर चेकुरमॅनीज मध्ये फॅट जास्त आहे आणि ते किती आहे 3.2 ग्रॅम. आता त्याच्यानंतर ड्रमस्टिक. ओके. ड्रमस्टिक. आता ड्रमस्टिक म्हणजे काय, शेवगा. आता शेवग्यामध्ये चेकुरमॅनीजच्या नंतर 1.7 ग्रॅम पर 100 ग्रॅम, म्हणजे तुम्ही 100 ग्रॅम जर शेवगा खाल्ला तर त्याच्यामधून तुम्हाला मिळणार आहेत 1.7 ग्रॅम एवढे फॅट. ओके. त्याच्यानंतर कॅलोरीज, एनर्जी जास्त कशामध्ये आहे गार्लिक. ओके. आता सगळ्यांनाच माहिती आहे, याच्याशिवाय तर जेवण पूर्णच होत नाही. आपल्याला जे पण काय बनवायचं पहिल्यांदा आपण कशाची देतो, लसणाची फोडणी देतो किंवा कांद्याची देतो. ओके. तर मोस्ट ऑफ द काय आपण युज करतो लसूण, आणि लसणामध्ये 142 एवढी हायएस्ट कॅलरी आहे किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो एनर्जी. ओके. देन विटॅमिन ए. आता विटॅमिन ए हे डोळ्यासाठी खूप चांगलं आहे. ओके. विटॅमिन ए जर तुम्हाला कमी पडलं शरीरामध्ये तर रातांधळेपणा येतो, त्यालाच काय म्हणतो आपण नाईट ब्लाइंडनेस. ओके. तर मग विटॅमिन ए चा सोर्स सगळ्यात जास्त कशामध्ये आहे तर करी लिव्स मध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर हे IU. ओके. तर महत्वाचं पॉईंट तुम्हाला हे पण माहित असायला पाहिजे, हे IU म्हणजे काय तर इंटरनॅशनल युनिट. ओके. त्याच्यानंतर कॅरोट मध्ये जास्त आहे. ओके. तर हे झाले विटॅमिन ए, कॅलरी, फॅट, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि मॉइश्चर. त्याचप्रमाणे आता विटॅमिन B1, B2, C, कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, फोलिक ऍसिड आणि बाकीचे जे पॉइंट्स आहेत ते कशामध्ये जास्त आहेत तर तुम्हाला हे माहित असायला पाहिजे. विटॅमिन B1 आहे ते कोरिएंडर, म्हणजे आपल्याला काय कोथिंबीर. कोथिंबीर तर सगळेच खातात रोज. कोरिएंडर माहित आहे. पालक माहिती आहे, पालकमध्ये विटॅमिन बी जास्त आहे, ते आहे 0.56 मिलीग्रॅम. त्याच्यानंतर विटॅमिन सी चेकुरमॅनीज मध्ये. आता हे लक्षात ठेवा, चेकुरमॅनीज मध्ये विटॅमिन सी पण जास्त आहे आणि फॅट पण जास्त आहे, तर हे दोन तुम्ही कोरिलेट करू शकता, विटॅमिन सी आणि चेकुरमॅनीज. ओके. देन नेक्स्ट कॅल्शियम. आता कॅल्शियम सगळ्यात कशामध्ये जास्त आहे तर याच्यामध्ये जे करी लिव्स. आता करी लिव्स अजून कुठे आहे तुम्ही हे बघायचं आणि हे सायमल्टेनियसली असं लक्षात ठेवायचं. करी लिव्स विटॅमिन ए साठी पण आहे आणि करी लिव्स कॅल्शियम पण साठी आहे. तर मग कॅल्शियम वरनं सी फॉर कॅल्शियम आणि सी फॉर करी लिव्स, हे लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये करी लिव्स मध्ये कॅल्शियम जास्त आहे, ते आहे 830 मिलीग्रॅम पर 100 ग्रॅम, म्हणजे 100 ग्रॅम मध्ये तुम्हाला 830 मिलीग्रॅम एवढं तुम्हाला कॅल्शियम मिळतं. ओके. त्याच्यानंतर आयर्न सगळ्यात कशात जास्त आहे चेकुरमॅनीज. आता हे बघा, आता हे चेकुरमॅनीज आयर्न पण जास्त आहे, त्याच्यानंतर त्याच्यात विटॅमिन सी पण जास्त आहे आणि फॅट पण जास्त आहे. ओके. सो चेकुरमॅनीज इज इक्वल टू काय काय आहे त्याच्यामध्ये बघा, एक आहे फॅट, दुसरं आहे विटॅमिन सी आणि तिसरं आहे आयर्न. ओके. या तीन गोष्टी कशामध्ये जास्त आहेत चेकुरमॅनीज मध्ये जास्त आहेत. त्याचबरोबर फॉस्फरस, फॉलिक ऍसिड आणि हे जे ऑल व्हेजिटेबल आहेत ते इन अल्कलाइन इन नेचर एक्सेप्ट टोमॅटो अँड रुताबागा. ओके. टोमॅटो आणि रुताबागा याच्यामध्ये हे अल्कलाइन नेचर मध्ये नाहीयेत, बाकीचे जे व्हेजिटेबल आहेत ते अल्कलाइन इन नेचर आहेत. ओके. So this is all about the nutritive value of vegetables. Okay. Then we will move next. आता हा सगळा अभ्यास केला आपण. ओके. व्हेजिटेबल असे आहेत, व्हेजिटेबल तसे आहेत, व्हेजिटेबल मध्ये हे आहे ते आहे, एवढं खाल्लं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, अमकं ढमकं सगळं झालं. आता त्याच्यानंतर आपल्याला हे माहित असायला पाहिजे तुम्हाला प्रश्न कशावरती येतात. ओके. आपण एक्झाम ओरिएंटेड जर बघितलं तर याच्यामध्ये फॅमिलीज आहेत, जसं सोलानशी आहे, कुकुरबिट्स आहे, त्याच्यानंतर क्रुसिफेरी आहे, मालवेसी आहे. मालवेसी फॅमिलीमध्ये एकच क्रॉप येतं की ते ओकरा आहे. त्याच्यानंतर कुकुरबिट्स मध्ये तुमचं सगळं येणार, भोपळा आहे म्हणजे पंकिन आहे, रिच गॉड आहे, बॉटल गॉड आहे, असे बरेचसे जे पण गॉड फॅमिली आहेत ते सगळे कुकुरबिट्स मध्ये येतात. अशा ह्याच्या भरपूर साऱ्या फॅमिलीज आहेत, त्या आपण अपकमिंग लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. ओके. तर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये महत्वाची पहिली फॅमिली जी आहे, जे सगळ्यांना आवडणारा क्रॉप आहे, टोमॅटो, ब्रिंजल, चिली, कॅप्सिकम आणि पोटॅटो. ओके. हे जे 5 क्रॉप आहेत हे कोणत्या फॅमिलीमध्ये येतात तर दॅट इज कॉल्ड द सोलानसी. ओके.
दॅट इज कॉल्ड सोलॅनसी फॅमिली. ओके, आता हे सगळे कशामध्ये येतात, एक मिनिट, सो इट कम्स अंडर द सोलॅनसी फॅमिली. मग सोलॅनसी फॅमिलीमध्ये येणारे कोणते आहेत, टोमॅटो आहे, ब्रिंजल आहे, चिली आहे, कॅप्सिकम आहे आणि पोटॅटो आहे. ओके, पोटॅटोला ट्युबर क्रॉप सुद्धा म्हटलं जातं. ओके, कारण ते कंद आहे. तर मग ह्याच्यामध्ये महत्वाचे आपण 3 बघू. पहिली कुठली, पहिला कोणता आहे, टोमॅटो, देन आहे ब्रिंजल, देन आहे चिली आणि याच्यामध्येच कॅप्सिकम आहे जी म्हणजे ढोबळी मिरची. ओके, आता तुम्हाला हे महत्वाचं आहे, एक्झाम ओरिएंटेड जर बघितलं तर तुम्हाला इथं दिसते, इथं मी मेन्शन केले बोटॅनिकल नेम, इथं ओरिजिन, क्रोमोझोम नंबर, इन्फ्लोरसन्स, त्याच्यानंतर इडिबल पार्ट कोणता आहे, फ्रूटचा टाईप कोणता आहे. ओके, तर आता तुम्हाला विचारले जाणारे प्रश्न कोणते आहेत, एक तर तुम्हाला क्रोमोझोम नंबर विचारला जाऊ शकतो, दुसरी गोष्ट त्याचं बोटॅनिकल नेम तुम्हाला माहित असायला पाहिजे की बाबा याला सायंटिफिकली काय म्हटलं जातं, त्याच्यानंतर याचं ओरिजिन, बाबा हा आला कुठून, आपण एवढ्या दिवसापासून खातो पण हा नक्की आला कुठून हे तुम्हाला माहित असायला पाहिजे, तर हे ओरिजिन आहेत. त्याच्यानंतर इडिबल पार्ट, आपण याचं काय खातो. ओके, आणि त्याचा फ्रूट टाईप कोणता आहे. ओके, फ्रूट टाईप म्हणजे तो कोणत्या प्रकारचं फ्रूट आहे, मग ते बेरी आहे का मग मल्टीसीडेड बेरी आहे, काय आहे नक्की. ओके, का फिंगर्स आहेत, काय म्हणतात त्याला, एक सायंटिफिक काहीतरी त्याला नाव असतं. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे. मग एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला जर प्रश्न बघितले याच्यामध्ये, तर टोमॅटोचं नाव, आता हे तर तुम्हाला पाठच करावं लागेल. आता महत्वाची गोष्ट, तुम्ही लायकोपरसिकॉन, ओके, लायकोपरसिकॉन इस्कुलेंटम हे जे नाव आहे हे टोमॅटोचं नाव आहे. ओके, त्याच्यानंतर ब्रिंजलचं बॉटनिकल नेम काय आहे, सोलॅनम मेलॉन्जिना. त्याच्यानंतर बघा, सोलॅनम कशावरून लक्षात ठेवायचं, सोलॅनसी फॅमिली. ओके, सोलॅनम मेलॉन्जिना हे ब्रिंजलचं नाव आहे आणि लायकोपरसिकॉन इस्कुलेंटम हे टोमॅटोचं नाव आहे. त्याच्यानंतर कॅप्सिकम ॲनम, आता याच्यामध्ये कॅप्सिकम फ्रुटेसन्स असे बरेचसे त्याचे नाव आहेत वेगवेगळी. तर महत्वाचं तुम्हाला हे माहित असायला पाहिजे, चिली म्हणजे काय, कॅप्सिकम ॲनम. ओके, हे झालं त्यांचं बोटनिकल नेम. ओरिजिन, मग ओरिजिन मध्ये साऊथ अमेरिका, टोमॅटो कुठून आला बाबा हा, तर हा आला साऊथ अमेरिकेतून. त्याच्यानंतर ब्रिंजल कुठून आला, हा आला इंडो बर्मा, म्हणजे हा इंडियन ओरिजिन आहे. वांग हे आपलंच ओरिजिन आहे, इंडियाचंच आहे. ओके, आणि चिली मेक्सिको. ओके, ह्या 3 गोष्टी. त्याच्यानंतर क्रोमोझोम नंबर, आता तुम्ही जर क्रोमोझोम नंबर बघितला तर सोलॅनसी फॅमिलीमध्ये येणारे 5 पिकांपैकी ते 4 पिकं आहेत ज्याच्यामध्ये मिरची आहे, वांगी आहे, टोमॅटो आहे आणि ढोबळी मिरची, जसं की आपण त्याला म्हणतो कॅप्सिकम. या चौघांचे क्रोमोझोम नंबर हे 2n = 24 आहेत. हे कॉमन ट्रिक लक्षात ठेवा की 24 म्हटलं की 2n = 24. ओके, 24 क्रोमोझोम नंबर मध्ये सोलॅनसी फॅमिली. आणि पोटॅटो हा एकटाच असा आहे की जो 48 आहे. ओके, हे लक्षात ठेवा, क्रोमोझोम नंबर मध्ये फक्त व्हेरिएशन कुठं आहे, पोटॅटो मध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर आता हे तर तुम्हाला सांगितलं फ्रूट फ्रूट फ्रूट, आता आपण ह्याची सगळी फळच खातो बरोबर, आणि याला काय म्हणतात, मल्टीसीडेड बेरी, बेरी आणि मल्टीसीडेड बेरी. आता मल्टीसीडेड म्हणजे नावातच आहे, तुम्ही जर बघा, तुम्ही टोमॅटो घेतला आणि तो जर कट केला आणि ओपन करून बघितलं तर त्याच्यामध्ये खूप सीड आहेत. ओके, मल्टीसीडेड म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे सीड्स आहेत म्हणून त्याला म्हणतात मल्टीसीडेड बेरी. आता हे लक्षात ठेवा तुम्ही, मल्टीसीडेड, मल्टीसीडेड कशाला, टोमॅटोला आणि चिलीला, आणि ब्रिंजल इट इज अ बेरी. ओके, तर हे झालं सोलॅनशियस. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे याच्यामध्ये आपण बघणार आहे टोमॅटो. ओके, टोमॅटो म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल डोळ्यासमोर गोल लाल. ओके, तर टोमॅटो मध्ये बघा, आपण आताच बघितलं टोमॅटोचं नाव आहे सोलॅनम लायकोपरसिकॉन किंवा लायकोपरसिकॉन इस्कुलेंटम. आता लायकोपरसिकॉन इस्कुलेंटम हे त्याचं जुनं नाव होतं, त्याच्या नावामध्ये बदल करण्यात आला आणि तो काय आहे आता, सोलॅनम लायकोपरसिकम. ओके, याची फॅमिली सोलॅनसी, ओरिजिन साऊथ अमेरिका आणि क्रोमोझोम नंबर 24. आता हे तर आपल्याला माहितच आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला प्रश्न असा कसा विचारला जातो बघा, टोमॅटो, टोमॅटो हे तर आपल्याला नाव माहितीये, सोलॅनम लायकोपरसिकॉन हे पण माहितीये, लायकोपरसिकॉन इस्कुलेंटम पण माहितीये, पण त्याच टोमॅटोला अजून 2-3 नावं असतात की त्याला अजून काय म्हटलं जातं. ओके, जसं की टोमॅटोला पुअर मॅन्स ऑरेंज असं कुठं म्हटलं जातं, इंडियामध्ये म्हटलं जातं. ओके, याला काय म्हणतात, गरिबांचं ऑरेंज, पुअर मॅन्स ऑरेंज, कारण हा गोल असतो, लाल असतो. ओके सर, त्याला काय म्हणतात, पुअर मॅन्स ऑरेंज. तसंच
त्याच्या अपोजिट जर आपण बघितलं तर इंग्लंडमध्ये याला काय म्हणतात, लव्ह ऑफ ऍपल. ओके, इंग्लंडवाले काय म्हणतात त्याला, लव्ह ऑफ ऍपल. ओके, तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे की टोमॅटोला अजून काय म्हटलं जातं. सोलेनम लायकोपर्सिकॉन म्हणतात, त्याच्यानंतर लायकोपर्सिकॉन इस्कुलेंटम म्हणतात, टोमॅटो म्हणतात, आणि प्लस अजून काय म्हणतात, इंडियामध्ये त्याला काय म्हणतात, पुअर मॅन्स ऑरेंज, आणि इंग्लंडमध्ये काय म्हटलं जातं तर लव्ह ऑफ ऍपल. ओके, सो दिस टू थिंग्स यू शुड नो. याच्यावर डायरेक्ट प्रश्न येतो की ह्या म्हणजे कोणत्या पिकाला काय म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर युनिव्हर्सली टोमॅटोला प्रोटेक्टिव्ह फूड असं म्हटलं जातं. ओके, प्रोटेक्टिव्ह फूड, हे हा शब्द लक्षात ठेवा, प्रोटेक्टिव्ह फूड. त्याच्यानंतर जगाच्या बाबतीत जर विचार केला तर आपण पोटॅटोमध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्शन करतो, स्वीट पोटॅटोमध्ये करतो, आणि याच्यानंतर जर लार्जेस्ट एरियामध्ये प्रोडक्शन किंवा कल्टिवेशन जे केलं जातं ते फक्त कशाचं केलं जातं, टोमॅटोचं केलं जातं. ओके, टोमॅटोचं केलं जातं, पोटॅटो, स्वीट पोटॅटो अँड द टोमॅटो. ओके, मग जर आपण त्याचा एरिया बघितला, ओके, F1 हायब्रिड. आता F1 म्हणजे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, F1 म्हणजे काय, ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या घेतल्या जातात, वरायटी त्यांना क्रॉस केलं जातं, त्यांच्यापासून नवीन व्हरायटी तयार केली जाते, त्याला काय म्हणायचं, F1. अशा F1चं जे कल्टिवेशन आणि ह्याचं इल्ड हे नेहमी साध्या व्हरायटीपेक्षा हे जास्त असतं. तर F1चा जो आहे 33% ऑफ टोटल टोमॅटो ग्रोईंग एरिया कवर्ड बाय F1 हायब्रिड, म्हणजे F1 हायब्रिडनी 33% एरिया कव्हर केलेला आहे. ओके, देन नेक्स्ट द मोस्ट इम्पॉर्टंट टोमॅटो ग्रोईंग स्टेट. आता ह्या सगळ्या गोष्टी माहित झाल्या. आता आपण जर भारत देशाचा विचार केला तर त्याच्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्शन केलं जातं, तर तो आहे आंध्र प्रदेश. ओके, एकटा आंध्र प्रदेश किती प्रोडक्शन करतो, 17.9%. त्याच्यानंतर लीडिंग टोमॅटो प्रोड्युसिंग स्टेट. आता याच्यामध्ये स्टेट माहिती, आता इथं प्रश्न कसा विचार, डायरेक्ट तुम्हाला सिक्वेन्स विचारला जातो की कोणत्या राज्यामध्ये कोण 1 नंबरला आहे, 2 नंबरला आणि 3 नंबरला आहे. ओके, तर लीडिंग टोमॅटो प्रोड्युसिंग स्टेट्स असं जर प्रश्न तुम्हाला असेल तर तुम्हाला हे माहित असेल. आता हे कधी कधी चेंज होतं प्रोडक्शन नुसार. ओके, तर अपडेट झाल्यानंतर तुम्ही म्हणजे तुम्ही अपडेट व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये की सध्याची कंडिशन काय आहे बाबा, कुठल्या राज्यामध्ये जास्त प्रोडक्शन आहे, प्रोडक्टिव्हिटी आहे. ओके, हे व्हॅरी होत जाते, हे काय कॉन्स्टंट राहत नाहीये. ओके, तर आंध्र प्रदेश जो आहे तो 1 नंबरला आहे, 2 नंबरला कर्नाटक आहे, 3 नंबरला मध्य प्रदेश आहे. ओके, सगळ्यात जास्त प्रोडक्शन एकटा आंध्र प्रदेश किती करतो, 17.9%. त्याच्यानंतर हायएस्ट प्रोडक्टिव्हिटी. आता हे झालं प्रोडक्शनच्या बाबतीत. आता प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, एखाद्या ठराविक एरियावरून आपण किती उत्पादन घेतो. ओके, किती उत्पादन घेतो, जसं की 5 टन, 10 टन, 15 टन, 20 टन. ओके, तर तसं एका ठराविक पीस ऑफ अ लँड वी आर टेकिंग हाऊ मच क्विंटल ऑर टन्स ऑफ द यील्ड ऑफ द सेम दॅट क्रॉप लाईक टोमॅटो, ब्रिंजल, चिली, कॅप्सिकम. तर याला काय म्हणायचं, प्रोडक्टिव्हिटी. आता प्रोडक्टिव्हिटी किती आहे, कर्नाटकची प्रोडक्टिव्हिटी आहे 33 टन पर हेक्टर. आता हेक्टर म्हणजे किती, 2.5 एकर. 2.5 एकरावरून कर्नाटक किती उत्पादन घेतं, 33 टन्स. ओके, 33 टन. आता हे ऍव्हरेज आहे. ओके, तसंच लीडिंग टोमॅटो प्रोड्युसिंग कंट्रीज इन द वर्ल्ड. आता आपण बघितले राज्य कोणकोणते आहेत, तसं बघितलं तर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश. मग जर आपण जगाचा विचार केला तर त्याच्यामध्ये चायना 1 नंबरला आहे, इंडिया 2 नंबरला आहे. आपला इंडिया किती प्रोड्यूस करतो, 11.5%. ओके, देन युएसए. तर हा असा झाला सिक्वेन्स. आता हा डायरेक्ट हा सिक्वेन्स तुम्ही लक्षातच ठेवा, चायना, इंडिया, युएसए आणि आंध्र प्रदेश, कर्नाटक, एमपी. त्याच्यानंतर हा महत्वाचा आहे, रेड कलरचा जो पॉइंट मी केलेला आहे इथे. तर व्हिटॅमिन सी जो आहे, ऍस्कॉर्बिक ऍसिड म्हणतात त्याला, काय म्हणतात, ऍस्कॉर्बिक ऍसिड. तर व्हिटॅमिन सी जो आहे तो 20 ते 25 मिलीग्रॅम पर 100 ग्रॅम, म्हणजे 100 ग्रॅम जर तुम्ही टोमॅटो घेतला तर त्याच्यातून तुम्हाला व्हिटॅमिन सी किती मिळणार आहे, 20 ते 25 ग्रॅम. ओके, त्याच्यानंतर पोटॅशियम किती मिळणार आहे तुम्हाला, 200 ते 210 मिलीग्रॅम पर 100 ग्रॅम. आता विचार करा मग तुम्ही टोमॅटो किती मोठ्या प्रमाणात, म्हणजे किती खाल्ला पाहिजे टोमॅटो. ओके, त्याच्यानंतर आता ह्याच्या ज्या बिया आहेत, ओके, सीड, याच्या ज्या सीड्स आहेत, या सीड मध्ये म्हणजे टोमॅटोचा जो छोटा आपल्याला पिवळ्या रंगाचं छोटं जे सीड दिसतं, त्या सीड मध्ये किती टक्के ऑइल आहे, 24% ऑइल आहे. ओके, त्याच्यानंतर हे जे फ्रूट आहेत हे रिच इन कॅरोटिनॉइड्स आहेत, लायकोपिन आहे, बीटा कॅरोटीन, प्रोव्हिटॅमिन ए. आता हे आपण शॉर्ट मध्ये इकडे बघणार आहे. मी इथे जे पॉइंट्स केलेले आहेत की बाबा रेड कलर कशामुळे येतो, येलो कलर कशामुळे येतो. ओके, तर याच्यामध्ये आपण हे बघणार आहोत. याच्यामध्ये अँटी कॅन्सरस प्रॉपर्टी आहे. ओके, लायकोपिन मुळेच मेन अँटी कॅन्सरस प्रॉपर्टी ही लायकोपिन याच्यामुळे येते. ओके, आणि त्याच्यानंतर मग आपण जर इकडे बघितलं हा पॉइंट, ओके, तर याच्यामध्ये जे प्रिगमेंटेशन आहे, म्हणजे आता तुम्हाला टोमॅटोला कॉर्नर मध्ये मी एक फोटो टाकलेला आहे. ओके, तर त्या फोटोवरून तुम्हाला असा एक रंग दिसतो डोळ्याला, लाल कलर. ओके, हा लाल आहे, हा हिरवा आहे. हे रंग कशामुळे येतात बाबा, त्या टोमॅटोला लाल रंग कशामुळे आला असेल,
तर असा डोक्यात प्रश्न पडतो ना आपल्याला, मग त्याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारते एमसीआर की रेड कलर इन टोमॅटो इज ड्यू टू डॅश डॅश डॅश, आणि खाली ऑप्शन दिले जातात लायकोपिन, बीटा कॅरोटीन, कॅरोटीन, अमकं तमकं काय. मग त्याच्यामध्ये आपल्याला हे माहित असायला पाहिजे की लाल रंग टोमॅटोला नेमका कोणत्या पिगमेंटमुळे येतो. ओके, ह्याच्यावर 100% प्रश्न असतो. रेड कलर इन टोमॅटो इज ड्यू टू डॅश डॅश डॅश. ओके, तर त्यावेळेला तुम्हाला हे माहित पाहिजे की रेड कलर इन टोमॅटो इज ड्यू टू कशामुळे येतो, तर लायकोपिन या पिगमेंटमुळे येतो. लायकोपिन हा खूप महत्वाचा मोस्ट रिस्पॉन्सिबल आहे. ओके, रेड कलरला. आणि ह्यालाच काय म्हणतात, वर्ल्ड मोस्ट पॉवरफुल अँटीऑक्सिडंट. हे वर्ल्ड मोस्ट पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. आणि इथं मी हे पण मेन्शन केलं की लायकोपिन जे आहे त्याच्यामध्ये अँटी कॅन्सरस प्रॉपर्टी आहे. बरोबर, अँटी कॅन्सरस प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर आता हा जो पिवळा, आता टोमॅटोमध्ये तुम्हाला फक्त लालच रंग दिसतो का, नाही, याच्यामध्ये बरेचसेच व्हेरिएशन्स राहतात. काही ऑरेंज दिसतात, काही रेड दिसतात, काही डार्क रेड, काही ब्लॅकिश रेड असतात, काही येलो असतात. ओके, आपण ग्रीन पण खातो त्याचबरोबर. तर याच्यामध्ये जो येलो कलर आहे, टोमॅटोमध्ये जो येलो कलर दिसतो तुम्हाला, तो कशामुळे दिसत असेल बरं, कोणतं पिगमेंट रिस्पॉन्सिबल असेल त्याच्यासाठी, तर हे आहे बीटा कॅरोटीन. बीटा कॅरोटीन नावाचं जे पिगमेंट आहे, ज्याच्यामुळे त्यालाच काय म्हणतात, कॅरोटीनाइड पिगमेंट्स. ओके, बीटा कॅरोटीन मुळे आपल्या याच्यामध्ये काय पिवळा रंग येतो टोमॅटोला. ओके, त्याच्यानंतर टँजेराईन कलर किंवा ह्याला आपण मराठीत अजून काय म्हणू शकतो, तर काळपट असा लाल, म्हणजे लाल एकदम डार्क टँजेराईन कलर. ओके, तर तो टँजेराईन कलर हा, हे तर मोस्टली काय माहितच नसतं काही विद्यार्थ्यांना, आता यात नवीन गोष्टी समजतील. तर म्हणजे हा रेड माहिती आहे, येलो माहिती आहे, पण टँजेराईन कलर काय असतो हे नसतं माहिती कधी कधी. ओके, काही जणांना माहितीही असेल. तर टँजेराईन जो कलर आहे तो प्रोलायकोपिन मुळे येतो. काय कशामुळे येतो, प्रोलायकोपिन. ओके, तर प्रोलायकोपिनलाच काय म्हणतात, सिस लायकोपिन. ओके, सिस लायकोपिन किंवा प्रोलायकोपिन. या प्रोलायकोपिन आणि सिस लायकोपिन मुळे काय होतं, तर टोमॅटोमध्ये टँजेराईन कलर येतो. महत्वाचे 3 कलर लक्षात ठेवा तुम्ही. लाल कलर लायकोपिन, ओके, येलो कलर बीटा कॅरोटीन, आणि लास्ट जो आपण बघितला टँजेराईन, तो कलर कशामुळे येतो, सिस लायकोपिन किंवा प्रोलायकोपिन. ओके, आता हे सगळं झालं. आपण काय तर सीड प्रोडक्शन कडे बघू जरा, थोडासा 2च पॉईंट आहेत त्याच्यामध्ये. आता जर तुम्हाला टोमॅटोचं सीड प्रोडक्शन करायचं असेल तर त्याच्यामध्ये आयसोलेशन डिस्टन्स असतं. आता आयसोलेशन डिस्टन्स म्हणजे काय, तुम्ही बॉटनीमध्ये बघितलं असेल, आयसोलेट करणं. ओके, एखाद्या गोष्टीपासून आयसोलेट करणं. तुम्हाला माहिती आहे कोविडमध्ये जेव्हा कोविड आला त्यावेळेला आपल्याला काय केलं, आयसोलेशन चेंबरमध्ये, आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवलं. बरोबर, क्वारंटाईन केलं. तर तसंच क्वारंटाईन हा वेगळा, याच्याशी रिलेटेड नाहीये, पण आयसोलेशन म्हणजे काय, एखाद्या गोष्टीपासून दूर. तसंच तुम्हाला जेव्हा सीड प्रोडक्शन करणार असता त्यावेळेला टोमॅटोचा जो तुमचा सीड प्रोडक्शनचा प्लॉट आहे, तो प्लॉट म्हणजे जो मेन प्लॉट आहे तो दुसऱ्या एका टोमॅटोच्या प्लॉट पासून किती अंतरावरती दूर असायला पाहिजे. ओके, दॅट इज कॉल्ड द आयसोलेशन डिस्टन्स इन द सीड प्रोडक्शन. ओके, तर सीड प्रोडक्शन मध्ये तुम्हाला फाउंडेशन सीड साठी 50 मीटर असायला पाहिजे आणि सर्टिफाईड सीड साठी 25 मीटर. म्हणजे तुमचा जो काय प्लॉट आहे तो प्लॉट दुसऱ्या प्लॉट पासून 25, जर तुम्हाला फाउंडेशन सीड प्रोड्यूस करायचं असेल तर 50 मीटर, आणि तुम्हाला जर सर्टिफाईड सीड प्रोड्यूस करायचं असेल तर ते 25 मीटर. ओके, ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत, याच्यावरती प्रश्न असतो. देन आता पीएच जो आहे, पीएच आहे 6 ते 7. ओके, आता तुम्हाला माहितच असतं आपल्याला एक्झाम मध्ये किती प्रश्न विचारले आणि कसाही प्रश्न विचारले तर आपल्याला जे माहिती तेच आपण लिहित असतो कंसामध्ये. तर मग तसंच याचा जो पीएच आहे तो 6 ते 7 आहे. मोस्ट ऑफ द व्हेजिटेबल किती पीएच ला येतात, तर 6, म्हणजे 6.5 ते 7. ओके, असं हे इन जनरली. पण इथं इथं तुम्हाला काही एक्झाम मध्ये तुक्के मारायचे नाहीत, तुम्हाला स्पेसिफिक माहित असायलाच पाहिजे. ओके, देन आता सीड रेट. सीड रेट जर बघितलं तर ओपन पॉलिनेटेड साठी वेगळा आहे आणि हायब्रिड साठी वेगळा आहे. ओके, आता हायब्रिड साठी हा कमी आहे ओपन पॉलिनेटेड पेक्षा, कारण हायब्रिड हा स्पेसिफिक आहे आणि तो त्याच्यापेक्षा बेटर परफॉर्मन्स आहे. ओके, सो फॉर दॅट तर हायब्रिडचं जे प्रोडक्शन आहे, सॉरी, हायब्रिडचं जे सीड रेट आहे तो आहे 100 ते 150 ग्रॅम. ओके, तुम्हाला 100 ते 150 ग्रॅम मध्ये तुम्ही 1 हेक्टर यील्ड, म्हणजे एका हेक्टर वरती तुम्ही लागण करू शकता टोमॅटोची. पण जर तुम्ही ओपन पॉलिनेटेडचा विचार केला तर तुम्हाला ओपन पॉलिनेटेड मध्ये सीड रेट लागणार आहे 300 ग्रॅम ते 400 ग्रॅम पर्यंत. ओके, आणि 300-400 ग्रॅम घेऊन आपण काय डायरेक्ट विस्कटत नाही फील्डवरती, आपण काय करतो त्याच्यापासून नर्सरी बनवतो. ओके, आणि त्या नर्सरीमध्ये तयार झालेली जी छोटी छोटी रोपं आहेत ती रोपं आपण ट्रान्सप्लांट करतो नर्सरीमधून मेन फील्डमध्ये. ओके, सो सीड रेट लक्षात ठेवा 300 ते 400 ग्रॅम, आणि हायब्रिड साठी आहे 100 ते 150 ग्रॅम. ओके, इथं तुम्हाला काय प्रश्न येऊ शकतो की सीड रेट देतील तुम्हाला आणि मेन्शन करतील की बाबा हायब्रिड साठी किती आणि ओपन पॉलिनेटेड साठी किती. ओके, आणि ऑप्शन मध्ये खाली तुम्हाला सीड रेट दिले जातील. त्याच्यानंतर स्पेसिंग. ओके, महत्वाचा पॉइंट आहे हा, स्पेसिंग.
आता तुम्हाला एवढं सगळं माहित आहे, तुम्ही आणलेले ते रोप कशा लावणार बाबा, किती अंतरावर लावणार, तुम्हाला हे पण माहित असायला पाहिजे की एक झाड किंवा एक जे रोप आपण आणलेलं आहे ते किती अंतरावरती आणि त्या दोन रोपामधलं अंतर किती पाहिजे आणि त्या दोन म्हणजे आपण ओळीमध्ये लावतो, रिजेस अँड फरोज मध्ये लावतो ना, तर रिज आणि फरो ह्या दोन म्हणजे एका रिज मधून आणि दुसऱ्या रिज मध्ये याच्यामध्ये अंतर किती, म्हणजे दोन ओळीमध्ये आणि दोन झाडांमधलं अंतर. ओके, तर बघा इथे तुम्हाला दिसतंय 60 इंटू 45 सेंटीमीटर. ओके, आता 60 इंटू 45 सेंटीमीटर. ओके, तर 60 इंटू 45 सेंटीमीटर. मग 60 सेंटीमीटर हे अंतर कशाचं आहे आणि 45 कशाचं आहे. तर मुळात तुम्हाला ही गोष्ट माहित असायला पाहिजे, ज्या वेळेला हे जे पहिलं अंतर दिलेलं असतं कधी पण, आता बघा इथे 60 इंटू 45. ओके, हे सेंटीमीटर मध्ये अंतर आहे. ओके, भाजीपाल्याचं अंतर हे नेहमी सेंटीमीटर मध्ये असतं आणि काही असे काही असे म्हणजे जे तुमचे कुकुरबिट्स मध्ये आहेत तिथं मीटर मध्ये आहे, कारण त्याचे वेल वाढतात. ओके, तर मग 60/45 असं आहे जनरली. ओके, तर हे जे पहिलं 60 आहे तर हे दोन ओळीमधलं अंतर असतं. ओके, रो टू रो, रो म्हणजे ओळ, रो टू रो म्हणजे काय, दोन ओळीमधलं, आणि प्लांट टू प्लांट म्हणजे काय, दोन झाडांमधलं अंतर. ओके, एक झाड लावलं त्याच्यानंतरचं दुसरं झाड. ओके, तर बेसिकली तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की रो टू रो आणि प्लांट टू प्लांट डिस्टन्स किती आहे. ओके, तुम्ही असे ह्याच्यामध्ये असं लक्षात ठेवू शकता आर इंटू पी, आरपी. ओके, आरपी म्हणजे काय, रो टू रो आणि प्लांट टू प्लांट, याचा आहे 60/45. हे व्हॅरी होतं अकॉर्डिंग टू व्हरायटी आणि ते, तर मग 45/60, 75/60 असे हे त्याचे डिस्टन्स आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही एवढं सगळं केलं आणि फायनली तुम्हाला यील्ड माहित असायला पाहिजे बाबा किती येतं याच्यापासून यील्ड. तर याच्यावरती पण प्रश्न असू शकतो. तर यील्ड आहे 20 ते 25 टन्स ओपन पॉलिनेटेडला, आणि हायब्रिडचं हे जास्त आहे त्याच्यापेक्षा, 50 टन पर हेक्टर. तर हे झालं ओव्हरऑल टोमॅटो. आता याच्यामध्ये अजून काही बरेचसे पॉइंट आहेत ते आपण अपकमिंग लेक्चर्स मध्ये सुद्धा पाहणार आहोत. ओके, सॉरी. देन ऑल्सो अगेन टोमॅटो. तर मग आता टोमॅटो अजून काही महत्वाचे पॉइंट्स आहेत याच्याबद्दल की टोमॅटो हा रिचेस्ट सोर्स आहे, सॉरी, टोमॅटो हा रिचेस्ट सोर्स आहे लायकोपिनचा ऍज कम्पेअर टू फ्रूट आणि व्हेजिटेबल. जर व्हेजिटेबल्स आणि फ्रूटचा विचार केला तर लायकोपिन हे सगळ्यात जास्त आहे टोमॅटोमध्ये. ओके, त्याचबरोबर आता मी इथे म्हणजे याला हायलाइट केलेला आहे, तर याच्यामध्ये बघा हा जो लायकोपिन आहे, बरोबर, हा जो लायकोपिन आहे ज्याच्याबद्दल आपण मगापासून बोलतोय की लायकोपिन हा अँटीऑक्सिडंट आहे, त्याच्यापासून रेड रंग येतो, अँटी कॅन्सरस प्रॉपर्टी आहे, बरंचच काय बोललो आपण. ओके, तर हा जो लायकोपिन आहे तर तो तुम्हाला फ्रेश फ्रूट टिश्यू मध्ये, तुम्ही एखादा फ्रेश टोमॅटो घेतलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लायकोपिन किती मिळतो बाबा, तर तो आहे 30 ते 35 मायक्रोग्रॅम पर ग्रॅम. ओके, त्याच्यानंतर लायकोपिन प्रोडक्शन. आता बघ महत्वाचा पॉइंट काय, इकडे बघा, लक्ष द्या, याच्यामध्ये लायकोपिन प्रोडक्शन हायएस्ट ऍट. आता हे जे लायकोपिन आहे ते कधी पण डेव्हलप होत नाही, त्याला एक स्पेसिफिकेशन आहे आणि हे खूप महत्वाचं आहे, हे इम्पॉर्टंट आहे, हे नोट डाऊन करून ठेवा तुम्ही. याच्यावरती प्रश्न असणार म्हणजे असणार, 100% असतो. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. याच्यामध्ये लायकोपिन प्रोडक्शन हायएस्ट ऍट हा खूप स्पेसिफिक आणि की पॉइंट आहे टोमॅटो प्रोडक्शन मधला. जर टोमॅटोला 21 ते 24 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मिळालं, ओके, किती, 21 ते 24 डिग्री सेल्सिअस, तर त्याच्यामध्ये लायकोपिनचं प्रोडक्शन हे खूप चांगलं होतं. ओके, आणि जर टेम्परेचर 24 डिग्री सेल्सिअसच्या वरती गेलं, अबाउट 24 डिग्री सेल्सिअस, ते कुठपर्यंत, इफ इट इज अबाउट 27 डिग्री सेल्सिअस, आता इथं मेन्शन केलेलं आहे मी, 27 डिग्री सेल्सिअसच्या वरती जर तापमान गेलं, म्हणून तर उन्हाळ्यात तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर कधीच तुम्हाला टोमॅटो चांगले दिसत नाहीत, त्याच्यामध्ये वेगवेगळे चट्टे पडलेले असतात, मध्येच रंग डिसॅपियर झालेला असतो, लाल पांढरे असे पॅच पॅच पडलेले. का, तर त्याचं मेन कारण आहे उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर हे जास्त असतं आणि टेम्परेचर जास्त असल्यामुळं लायकोपिनचं प्रोडक्शन होत नाही, आणि लायकोपिनचं प्रोडक्शन कमी झाल्यामुळं त्याच्यामध्ये काय होतं, पॅची अपीअरन्स येतो, अनइव्हन असं त्याच्यावरती लाल रंग येतो. ओके, तर मेन पॉइंट काय आहे टोमॅटो प्रोडक्शन मध्ये, टेम्परेचर. ओके, तर 21 ते 24 डिग्री सेल्सिअस जर टेम्परेचर असेल तर लायकोपिन प्रोडक्शन चांगलं होतं, आणि ते रॅपिडली ड्रॉप होतं कधी, जेव्हा टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअसच्या वरती जातं. ओके, अबाउट 27 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर नॉर्मल टोमॅटो व्हरायटी, आता ह्याचा TSS, टोटल सोल्युबल सॉलिड.
ओके, तर टीएसएस किती आहे? 4 ते 6%. आता हे तुम्हाला पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी मध्ये हा पार्ट येईल, त्याच्यामध्ये डिटेल बघू आपण. ओके, त्याच्यानंतर हा जो आता टोमॅटोचं कल्टिवेशन करतो आपण, बरोबर. आता टोमॅटोचं कल्टिवेशन तुम्ही जर बघितलं तर महत्वाचं कशामध्ये? प्रोटेक्टेड कल्टिवेशन. ओके, एक पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण प्रोटेक्टेड कल्टिवेशन मध्ये करतो आणि दुसरा पार्ट काय आहे ज्याच्यामध्ये आपण ओपन फील्डला करतो. ओपन फील्ड म्हणजे काय? जसं आपण शेतात लावतो तसं. आणि प्रोटेक्टेड म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये आपण ग्रीन हाऊस म्हणतो आपण, त्या ग्रीन हाऊस मध्ये किंवा एखाद्या एन्क्लोज्ड कंडिशन मध्ये जिथं आपण त्याला सगळे टेम्परेचर, ह्युमिडिटी जसं पाहिजे तशी रिक्वायरमेंट आपण त्याला देत असतो. ओके, दॅट इज कॉल्ड द प्रोटेक्टेड कल्टिवेशन. मग आता ह्याच्यामध्ये दोन आहेत. आता इथं बघ, कल्टिवेटेड टोमॅटो इज डिवायडेड इंटू 2 टाइप्स. ओके, कोणते ते 2 टाइप आहेत हे तुम्हाला टाइप माहित असायला पाहिजे. एक आहे इनडिटर्मिनेट. ओके, म्हणूनच त्याच्यामध्ये मी इथं मेन्शन केलं की ग्रीन हाऊस. ओके, आता तुमच्या लक्षात येईल हे ग्रीन हाऊस आणि ओपन फील्ड. आणि जो दुसरा आहे तो आहे डिटर्मिनेट. ओके, सो व्हॉट डू यू मीन बाय डिटर्मिनेट अँड व्हॉट डू यू मीन बाय इनडिटर्मिनेट? सो नेम इट सेल्फ इंडिकेटिंग. तुम्हाला इथंच समजलं पाहिजे की डिटर्मिनेट म्हणजे काय आणि इनडिटर्मिनेट म्हणजे काय. आता इनडिटर्मिनेटचा अर्थ काय होतो आणि डिटर्मिनेटचा अर्थ काय होतो याच्यावरून तुम्ही इथं लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये पाठांतर करण्याची काही गरज नाही. याच्यामध्ये तुम्हाला हे माहित असायला पाहिजे, इनडिटर्मिनेट म्हणजे असं की जे कंटिन्यू ग्रो होतं. ओके, कंटिन्यू, जे स्टॉप होत नाही, कंटिन्यू, आणि त्याला फ्लावरिंग येत जातं. फ्लावरिंग फ्लावरिंग आणि कंटिन्यू, जिथं फ्लावर आले तिथं फ्रूट होतं. ओके, सो कंटिन्यू फ्लावरिंग होतं आणि त्याच्या म्हणजे त्याच्यामध्ये स्टॉप होत नाही. आणि अशा व्हरायटी आपण कुठं लावतो? ग्रीन हाऊस मध्ये. ओके, ग्रीन हाऊस मध्ये आपल्याला त्याला सुतळी बांधून आपण त्याला वरती नॉट म्हणजे टाय करू शकतो आणि त्याच्यावरती ते चढू शकतो. ओके, दॅट इज कॉल्ड द इनडिटर्मिनेट व्हरायटी. आणि डिटर्मिनेट. ओके, आता डिटर्मिनेट म्हणजे ह्याच्या ऑपोजिट असणार आहे, नावातच आहे सिंपल. इनडिटर्मिनेट आणि डिटर्मिनेट. मग आता डिटर्मिनेट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये काय केलं, त्याच्यामध्ये त्या सेल्फ टॉपिंग असतात, म्हणजे त्या स्वतःच त्यांची ग्रोथ ठराविक लेवलला गेले की थांबते आणि त्या आडव्या म्हणजे ब्रांचिंग होतात त्यांना. ओके, हॉरिझॉन्टल. मग व्हर्टिकल ग्रोथ त्यांची थांबते आणि मग त्यांना तिथे फ्लावरिंग येतात आणि तिथे फ्रूट होतं. त्यांची इन शॉर्ट मध्ये तुम्हाला जर साध्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये काय होतं? इनडिटर्मिनेट म्हणजे काय? लांब आणि उंच वाढणाऱ्या, आणि डिटर्मिनेट म्हणजे काय? खुजा. ओके, ही एक साधी डेफिनेशन आहे. म्हणजे तुम्हाला हे माहित असायला पाहिजे डिटर्मिनेट आणि इनडिटर्मिनेट ह्या दोन टर्म्स मध्ये डिफरन्स काय. ओके, सो आता ओपन फील्ड आणि प्रोसेसिंग साठी कुठले असतात? डिटर्मिनेट. आणि इनडिटर्मिनेट आहेत त्या ग्रीन हाऊस साठी, ज्याच्यामध्ये आपण सुतळ्या बांधून एकदम लांबच्या लांब अशा त्या वाढवू शकतो. त्याच्यानंतर फ्रूट अरोमा. आता हे कशामुळे येतो? आता तुम्ही काय बनाना खाता, त्याच्यानंतर बरेचसे फ्रूट खाता. ते फ्रूट खाल्यानंतर तोंडामध्ये एक विशिष्ट आपल्याला चव लागते किंवा एक वास येतो तो इंटरनली. ओके, तर तो जो त्याचा अरोमा आहे तो ड्यू टू सल्फोनियम. आता सल्फोनियम मुळे काय येतो? टोमॅटोमध्ये अरोमा येतो. ओके, टोमॅटोची ऍसिडिटी कशामुळे? तर टोमॅटोमध्ये काय आहे? सायट्रिक ऍसिड. ओके, टोमॅटोमध्ये काय? सायट्रिक ऍसिड. जसं चिंचेमध्ये टार्टारिक ऍसिड आहे तसं टोमॅटोमध्ये काय आहे? टार्टिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड आहे, मॅलिक ऍसिड, मग असे बरेचसे त्याच्यामध्ये ऍसिड्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये नाही पण सायट्रिक ऍसिड हे स्पेसिफिकेशन आहे कशाचं? टोमॅटोचं. सो विच काइंड ऑफ ऍसिड प्रेझेंट इन टोमॅटो, असा याच्यामध्ये प्रश्न असू शकतो. ओके, त्याच्यानंतर याच्यावर तुम्हाला काय प्रश्न येणार? याचं टेम्परेचर विचारू शकतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये ऍसिड कोणता आहे, मग डिटर्मिनेट इनडिटर्मिनेट काय प्रकार आहे, आणि त्याच्यानंतर हे क्रॉप आहे, तुम्हाला हे माहित असायला पाहिजे सेल्फ पॉलिनेटेड आहे का क्रॉस पॉलिनेटेड आहे. याच्यावर पण प्रश्न राहतात की पॉलिनेशनचा प्रकार कोणता आहे. सेल्फ म्हणजे काय? जे सेल्फ होतात, बाहेरून दुसरे पोलन ग्रीन त्याच्यावरती येत नाहीत. आणि क्रॉस म्हणजे काय? दुसरे येऊन त्याच्यामध्ये म्हणजे त्याच झाडावरचे. ओके, तर हे सेल्फ आणि क्रॉस, आता ह्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स आहे. सो टोमॅटो इट इज अ सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप. ओके, नाव आता महत्वाचा अजून एक पॉइंट काय आहे तर टोमॅटोमध्ये सिंगल स्टेम ट्रेनिंग हे मोस्ट कॉमन आहे. बघा, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न असू शकतो की एखाद्या ठराविक पिकामध्ये कोणकोणते प्रॅक्टिसेस केले जातात. जसं टोमॅटोमध्ये आधार दिला जातो. ओके, पोटॅटोमध्ये अर्थिंग अप केलं जातं म्हणजे भर लावली जाते. ओके, तसंच प्रत्येक पिकामध्ये काय स्पेशल ऑपरेशन आहे याच्यावरती प्रश्न राहतात तुम्हाला. ओके, तर जी इनडिटर्मिनेट टोमॅटोची व्हरायटी, इनडिटर्मिनेट म्हणजे काय? उंच वाढणाऱ्या, उंचच्या उंच ज्या आपण ग्रीन हाऊस मध्ये किंवा पॉली हाऊस मध्ये लावणार आहे. ओके, त्याच्यामध्ये काय केलं जातं? सिंगल स्टेम ट्रेनिंग आणि सिंगल स्टेमचं ट्रेनिंग केलं जातं. म्हणजे एक सिंगल स्टेम घेतली जाते म्हणजे जी वाढलेली आहे तिलाच, आणि तिला कंटिन्यू ट्रेन केलं जातं वरपर्यंत. ओके, त्याच्यानंतर ट्रेनिंग तर आहेच, त्याचबरोबर स्टेकिंग आहे. स्टेकिंग म्हणजे काय? आधार देणे.
तुम्ही जर आधार नाही दिला तर त्या बिचारी झाड ते लोळतील, खाली पडतील आणि त्याचं यील्ड काय व्यवस्थित येणार नाही आणि तुम्हाला जो काय प्रोड्यूस मिळणार आहे मार्केटमध्ये विकण्यासाठी तो मिळणार नाही चांगला. ओके, सो फॉर दॅट पर्पज आपण काय करतो, स्टेकिंग म्हणजे आधार देतो जेणेकरून ते झाड खाली पडू नये. ओके, त्याला काय म्हणायचं, स्टेकिंग. आणि ट्रेनिंग म्हणजे काय, ते वेड वाकडं इकडे तिकडे कसंही वाढू नये म्हणून त्याला आपण एका ठराविक दिशेमध्ये ट्रेन करतो. ओके, हा झाला बेसिक डिफरन्स ट्रेनिंग आणि स्टेकिंग मधला. प्रूनिंग, प्रूनिंग म्हणजे काय, छाटणी. त्याच्या काही ठराविक पार्ट आपण छाटून टाकतो की जेणेकरून ओव्हर क्राउडिंग होणार नाही. ओके, आणि डिसीज होणार नाही. सर तर हे कशामध्ये केले जातात, इनडिटर्मिनेट टाइप ऑफ टोमॅटो. म्हणजे हे सगळे ऑपरेशन कशामध्ये करतात, इनडिटर्मिनेट म्हणजे कुठे, पॉलीहाऊसमध्ये. ओके, त्याच्यानंतर सेल्फ टॉपिंग, सेल्फ प्रूनिंग. ओके, ह्या टर्म कशाशी रिलेटेड आहेत, डिटर्मिनेट ग्रोथ हॅबिट. ओके, सेल्फ टॉपिंग आणि सेल्फ प्रूनिंग नावातच आहे. सेल्फ म्हणजे स्वतः, टॉपिंग म्हणजे त्याचा टॉपचा जो पोर्शन असतो तो स्वतः म्हणजे थांबवलं जातं तिथपर्यंत. ओके, सेल्फ प्रूनिंग, सेल्फ टॉपिंग हे कशाशी रिलेटेड आहे, डिटर्मिनेट ग्रोथ हॅबिट. ओके, आता टोटल नर्सरी एरिया बघा, तुम्हाला हे पण माहित असायला पाहिजे, ज्या वेळेला तुम्हाला ट्रान्सप्लांटिंग करायचंय, बरोबर, तुम्ही एका फील्ड मधून दुसऱ्या, फील्ड नाही, नर्सरीची जो पण एरिया आहे तुम्ही जिथं ग्रो करणार आहे, जे सॅपलिंग्स आहे त्याला आपण काय म्हणतो, नर्सरी म्हणतो. तर तुम्हाला हे माहिती आहे, नर्सरीमध्ये एका ठिकाणी आपण त्याला व्यवस्थित बेड वगैरे तयार करून किंवा पोर्ट्रेज मध्ये कोकोपीट वगैरे टाकून आपण काय करतो, नर्सरी लावतो, बरोबर. आता जी तयार केलेली नर्सरी आहे ती आपण मेन फील्डला ट्रान्सफर करणार असतो, बरोबर. तर महत्वाचा पॉईंट काय आहे याच्यात, काय पॉईंट म्हणजे याच्यावर प्रश्न कसा येऊ शकतो, तर तुम्हाला 1 हेक्टर, ओके, म्हणजेच 2.5 एकर, म्हणजेच किती, 1 हेक्टर. ओके, 1 हेक्टर वरती तुम्हाला टोमॅटो लावायचा आहे, तर त्या टोमॅटोसाठी तुम्हाला 250 मीटर एरियावरती काय करावं लागेल, नर्सरी तयार करावी लागेल. ओके, तेवढी नर्सरी एका हेक्टरला म्हणजेच 2.5 एकराला सफिशियंट आहे. ओके, तर हा एक पॉइंट असू शकतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इन टोमॅटो मॅक्झिमम ऍसिडिटी इज फाउंड व्हेन फ्रुट्स आर हार्वेस्टेड ऍट पिंक स्टेज. ओके, पिंक स्टेज बघा, आता टोमॅटोमध्ये हार्वेस्टिंगचे 2-3 प्रकार आहेत. ओके, आपण एक तर त्याला ग्रीन स्टेजला अकॉर्डिंग टू प्रिफरन्स म्हणजे तुम्ही कसे खाणार आहात. ओके, तर काही ग्रीन टोमॅटो असतात, त्याच्यानंतर पिंक स्टेज आहे, ब्रेकर स्टेज आहे, रेड स्टेज आहे. मग पूर्ण जेव्हा लाल पूर्ण पिकलेले असतात ते प्रोसेसिंगला वापरले जातात. ओके, आणि तुमची जी ब्रेकर स्टेज आहे किंवा आता नुकताच टोमॅटो पिकलेला आहे आणि पुढच्या स्टेजमध्ये जातोय म्हणजे रंग थोडासा बदललेला असतो, अशा वेळा हार्वेस्ट करतात. तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती जेव्हा ट्रान्सपोर्ट करायचा असतो तो टोमॅटो, त्यावेळेला तुम्ही त्याला कशामध्ये हार्वेस्ट करता, तर ब्रेकर स्टेजमध्ये. ओके, आणि पिंक स्टेज असे ते अकॉर्डिंग टू मार्केट रिक्वायरमेंट, जसं तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं आहे, दूर लांब डिस्टन्स वरती न्यायचं आहे, तोपर्यंत जातापर्यंत रोडमध्ये पिकतील, तिथे जाऊपर्यंत ज्यूसच होईल मग त्याचा. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, आपण त्याला ठराविक स्टेज मध्ये हार्वेस्ट करतो जेणेकरून तो तिथे जाऊपर्यंत चांगला राहील किंवा फ्रेश राहील. ओके, सो फॉर दॅट यू शुड नो. तर मग जी आता ह्याच्यामध्ये मॅक्झिमम ऍसिडिटी विचारलेली. ओके, तर टोमॅटोमध्ये कुठला ऍसिड आहे, सायट्रिक ऍसिड आहे, बरोबर. आता सायट्रिक ऍसिड आहे ते सगळ्यात जास्त कधी भेटतं, जेव्हा फ्रूट तुम्ही पिंक स्टेजला हार्वेस्ट करणार असता, बरोबर. पिंक स्टेजला जेव्हा हार्वेस्ट करणार आहे त्यावेळेला तुम्हाला मॅक्झिमम ऍसिडिटी मिळते. ओके, सो दीज आर द डिफरंट पॉइंट्स रिलेटेड टू टोमॅटो. आता टोमॅटो क्रॉप तर आपण ओव्हरऑल बघितलं बऱ्यापैकी. आता ह्या टोमॅटो क्रॉप वरती कोणकोणते फिजिओलॉजिकल डिसऑर्डर येतात. डिसऑर्डर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, एक ते जे नॉर्मल आहे त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी होतं. ओके, डिसऑर्डर, ऑर्डर आणि डिसऑर्डर. ओके, डिसऑर्डर म्हणजे काहीतरी वेगळं रोगासारखं, जसं की शॉर्ट मध्ये आपण साध्या भाषेत बोलायचं झालं तर. ओके, सो फिजिओलॉजिकल डिसऑर्डर. आता फिजिओलॉजिकल डिसऑर्डर महत्वाच्या डिसऑर्डर आहेत ह्या टोमॅटो मधल्या, याच्यावर एक प्रश्न असतो म्हणजे असतो 100%. तुम्हाला हे माहित मोस्टली विचारणारा प्रश्न आहे ब्लॉसम, सॉरी ओके, तर आता सॉरी ब्लॉसम एंड रॉट. ओके, ब्लॉसम एंड रॉट. आता ब्लॉसम एंड रॉट हा जो डिसीज आहे हा टोमॅटोमध्ये बघायला मिळतो आणि मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा पण टोमॅटोच्या डिसऑर्डरवर म्हणजे प्रश्न पडतो हा असतोच असतो. ओके, हा जातच नाही, 5वीला पुजल्यासारखा तो तुम्हाला प्रश्न पडणारच. तुम्हाला हे माहितच असायला पाहिजे. ब्लॉसम एंड रॉट म्हटलं की कॅल्शियम. ब्लॉसम एंड रॉट कशामुळे येतो, कॅल्शियम मुळे येतो. कॅल्शियम मुळे म्हणजे कॅल्शियम कमी पडल्यामुळे, कॅल्शियम मुळे म्हणजे कॅल्शियम दिल्यामुळे नव्हे, कॅल्शियम कमी पडल्यामुळे येतो. ओके, तर आपण बघू वन बाय वन. ओके, आता पहिला आहे फ्रूट क्रॅकिंग.
आता तुम्ही हे बघितलं असेल, टोमॅटो जर तुम्ही बघितले मार्केटमध्ये तर काही चिरलेले असतात असे, थंडीमध्ये जसे आपले ओठ चिरतात ना, त्याच पद्धतीने कसे टोमॅटो चिरतात, आपले हात पायांना भेगा पडतात जास्त थंडी झाल्यामुळे. पण टोमॅटोमध्ये तसं नाही. टोमॅटोमध्ये जेव्हा तुम्हाला बोरॉन त्याला कमी पडतं, ओके, बोरॉन हे एक न्यूट्रिएंट आहे, तर बोरॉन जेव्हा कमी पडतं, बोरॉन डेफिशियन्सी, हे पहा इथं, बोरॉन डेफिशियन्सी, किंवा दुसरा अजून काय पॉइंट असू शकतो, इफेक्ट ऑफ सॉइल टेम्परेचर, म्हणजे सॉइलच्या टेम्परेचर मध्ये कमी जास्त झाल्यामुळं किंवा त्या पिकाला बोरॉनची कमतरता झाल्यामुळे तो काय करतो, क्रॅक होतो. तो म्हणतो जाऊ दे आता मला मिळतच नाही, तर क्रॅक, आणि क्रॅक झाला की तो टोमॅटो तुम्ही यूज करू शकत नाही. ओके, तर फ्रूट क्रॅकिंग कशामुळे होतं, बोरॉन डेफिशियन्सीमुळे किंवा सॉइलच्या टेम्परेचर मध्ये कमी जास्त झाल्यामुळे. ओके, आता तुम्हाला हे सगळं झालं, तुम्ही याच्यावरती काय करणार बाबा, जसे की तुमचे ओठ फुटले तर तुम्ही वॅसलिन यूज कराल, काय लिप बाम काय हे ते, आणि तुमच्या पायाला भेगा पडल्या तर तुम्ही काय तर त्याच्यावरती रेमेडी करता ना. मग त्याच पद्धतीने तुमच्या जर पिकावर भेगा पडलेल्या आहेत बाबा, तर तुम्ही काय करणार, तितकं वॅसलिन लावणार का, नाही. तर तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की हा जो फ्रूट क्रॅकिंग झालेला आहे, तो फ्रूट क्रॅकिंग तुम्ही कशामुळे, बोरॅक्स जो आहे म्हणजेच बोरॉन किती 0.25%, बोरॉन किती 0.25% एवढा तुम्ही त्याच्यावरती स्प्रे करणार आहात. ओके, सो यू कॅन ओव्हरकम द फिजिओलॉजिकल डिसऑर्डर. ओके, म्हणजे तुम्ही त्याला बोरॉन द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा आहे ब्लॉची रायपनिंग. आता मी मगाशीच तुम्हाला सांगितलं ब्लॉची रायपनिंग म्हणजे काय, ज्याच्यामध्ये पॅच मध्ये म्हणजे सेम रंग येत नाही, टोमॅटोमध्ये लाल कलर इव्हन येत नाही, त्याला काय म्हणायचं, ब्लॉची रायपनिंग. नावातच आहे ब्लॉची. ब्लॉची म्हणजे काय, पॅच पडतात त्याच्यामध्ये. म्हणजे असं हे टोमॅटोचं फ्रूट आहे, इथं असं एवढासा लाल रंग आहे, इकडे पिवळा झाला, इथं वेगळाच असला पांढरा झाला, असं म्हणजे एकदम पॅची अपिअरन्स मध्ये फ्रूट येतं ते. ओके, त्याला काय म्हणायचं, ब्लॉची रायपनिंग, किंवा त्याला ग्रे वॉल सुद्धा म्हटलं जातं. ओके, आता हा ब्लॉची रायपनिंग कशामुळे येत असेल बरे, काय याला कारण काय, तर याचं आहे के डेफिशियन्सी. ओके, मग के डेफिशियन्सीसाठी तुम्हाला केच अप्लिकेशन करावं लागेल. NPK मेजर न्यूट्रिएंट आहेत ना, तर केचं जे के कमी पडल्यामुळे काय होतं, ब्लॉची रायपनिंग होतं. त्याचबरोबर आता ब्लॉसम एंड रॉट, महत्वाचा मेन पॉईंट आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, जेव्हा पण फिजिओलॉजिकल डिसऑर्डरची स्क्रीन आली रे आली, मी पहिला पॉईंट तुम्हाला काय सांगितलं की ब्लॉसम एंड रॉट, BER. ओके, कधी कधी ब्लॉसम एंड रॉट पण म्हणत नाहीत, फक्त BER डॉट डॉट दिलं तर तुम्हाला माहित असेल पाहिजे, अरे हे BER मी तर वाचलंच नाही, आउट ऑफ सिलेबस आहे की काय, असं नाही. तर BER म्हणजे काय, ब्लॉसम एंड रॉट. ओके, ब्लॉसम एंड रॉट हा कशामुळे येतो, तर कॅल्शियमची डेफिशियन्सी झाल्यामुळे. ओके, हा मेजर प्रॉब्लेम आहे ग्रीन हाऊस मध्ये. ओके, ग्रीन हाऊस कल्टिवेशन म्हणजे इंडिटर्मिनेट टाईप जिथं आपण लावतो त्याच्यामध्ये कॅल्शियमची डिफिशियन्सी झाल्यामुळे ब्लॉसम एंड रॉट येतो, आणि हा कोटो मेजर प्रॉब्लेम आहे तर ग्रीन हाऊस मध्ये. ओके, आणि मग कॅल्शियम क्लोराईड जे आहे ते 0.5% स्प्रे करायचं. ओके, नावातच आहे बघा, कॅल्शियम डिफिशियन्सी कॅल्शियम क्लोराईड, बोरॉन डिफिशियन्सी बोरॅक्स. ओके, के डिफिशियन्सी के ऍप्लिकेशन. देन आता पफिनेस ऑर पॉकेट. ओके, पफिनेस म्हणजे कसं, पफ एकदम असं, म्हणजे तुम्ही जर टोमॅटो चिरल्यानंतर ना तुम्हाला असा तो ज्युसी दिसणार नाही, असा थोडासा ड्राय आणि पफी दिसेल. ओके, तर किंवा पॉकेट म्हणतात त्याला. ओके, पफिनेस ऑर पॉकेट. तर लो किंवा हाय टेम्परेचर म्हणजे उन्हाळ्यामध्ये हे जास्त तुम्हाला दिसायला, आणि पुअर पॉलिनेशन म्हणजे पॉलिनेशन व्यवस्थित न झाल्यामुळं किंवा टेम्परेचर मध्ये कमी किंवा जास्त झाल्यामुळं पफिनेस येतो. देन सनस्काल्ड. सनस्काल्ड नावातच आहे, तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडता मेकअप वगैरे करून त्याला तुम्ही काय लावता, सनस्क्रीन. का लावता सनस्क्रीन, जेणेकरून तुमच्या तोंडावरती म्हणजे उन्हाचा एवढा असा इफेक्ट होऊ नये म्हणून. मग तसंच काय होतं, याच्यामध्ये तुम्ही लावता काय, टोमॅटोला काही नाही, पण टोमॅटोमध्ये ऊन जास्त पडल्यामुळे काय होतो, सनस्काल्ड. नावातच आहे सन. सन काय करतं, जास्त रेस पडतात, हा टेम्परेचर जास्त असल्यामुळे काय होतं, सनस्काल्ड होतो. मग याच्यामध्ये बघ, एक्सेसिव्ह एक्सपोजर टू हाय टेम्परेचर. बघा आता इथे याच्यामध्ये काय होतं, ज्या वेळेला जास्त टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर वाढल्यामुळं त्याचं एक्सपोजर उन्हाला जास्त मुळे झालं, काय होतं तिथं, सनस्काल्ड. म्हणजे टोमॅटो फॉर एक्झाम्पल, आता बघा हा असा टोमॅटो आहे. ओके, आणि या टोमॅटोमध्ये समजा एवढा भाग त्याचा झाकलेला आहे झाडामध्ये, आणि एवढासा भाग त्याचा ओपन आहे, तर काय होतं, एवढ्या भागामध्ये त्याला पांढरट असा पॅच पडतो, आपल्याला दिसतं ते डोळ्यांनीच, कारण हा उन्हाला खूप प्रखर उन्हाला असा एक्सपोज झाल्यामुळं सनस्काल्ड येतो. बरोबर, सनस्काल्ड. ओके, मग आता याला काय करू शकतो आपण, उन्हाला तर थांबवू शकत नाही, तर कॅनोपी चांगली मेंटेन करायची. आता दुसरं आहे कॅट फेस. कॅट फेस म्हणजे नावातच कॅट फेस, मांजरासारखं असं तोंड होतं त्याचं. ओके, तर सिम्पटम्स, मग आता त्याच्यामध्ये काय दिसतं, डिस्टोरेशन ऑफ द ब्लॉसम एंड ऑफ द फ्रूट, हाय ऑर द लो टेम्परेचर ऍट द फ्रूट सेट. आता बघा एवढं मोठं सेंटेन्स आहे, हे शॉर्ट मध्ये कसं लक्षात ठेवायचं. आता कॅट फेस म्हणजे मांजराचं तोंड असं, मांजर काय वेडवाकडं नसतं, काही सुंदरी असतं. तर कॅट फेस म्हणजे त्यांना शॉर्ट मध्ये सांगायचं, असं टोमॅटो चपटे होतात, दिसायला विचित्र दिसतात, ते गोल राऊंड राहत नाहीत.
ओके, तर याच्यामध्ये काय होतं, डिस्टोरेशन होतं ब्लॉसम एंडचं, आणि हाय किंवा लो टेम्परेचर, महत्वाचा पॉईंट काय आहे, हाय किंवा लो टेम्परेचर, याच्यामुळेच काय होतं, कॅटफेस होतो. त्याच्यानंतर गोल्डन फ्लेक. गोल्डन फ्लेक कशामुळे येतो, लो कॅल्शियम, पोटॅशियम अँड कॅल्शियम रेशो आणि एक्सेसिव्ह ऑफ कॅल्शियम ऑक्झलेट, ज्या वेळेला तुम्ही फील्डमध्ये कॅल्शियम ऑक्झलेट जास्त देता किंवा जो कॅल्शियम आणि पोटॅशियमचा रेशो आहे तो कमी असल्यामुळे सुद्धा काय होतं, गोल्डन फ्लेक येतो. त्याच्यानंतर रोसेटिंग आहे. रोसेटिंग म्हणजे काय होतं, फ्रूटची जी स्किन आहे ती एकदम रफ दिसते, अशी स्मूथ नाही दिसत, आणि स्पेशली शोल्डर, त्याच्या वरती जे टोमॅटोचे जे खांदे आहेत असे शोल्डर, ओके, तर ते कसे दिसायला लागतात, रफ असतात, आणि ते स्पेशली त्याच्यावरती तो सिम्पटम्स दिसतो. आणि झिप्पर स्कार, ओके, झिप्पर स्कार म्हणजे आता टोमॅटो आहे, फॉर एक्झाम्पल आता असा टोमॅटो आहे, त्याच्यावरती एक अशी रेष पडलेली असते तुटक तुटक, किंवा एक सरळ रेष दिसते आपल्याला, त्याला म्हणतात झिप्पर स्कार. पण हा काय एवढा मोठा फिजिओलॉजिकल डिसऑर्डर नाहीये, पण हा टोमॅटोचा एक डिसऑर्डर आहे, तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि हे कशामुळे होतं, तर हा एक व्हर्टिकल स्कार पडतो साइड वरती, आणि तो त्यालाच काय आपण म्हणतो, झिप्पर स्कार म्हणतो. हा पॉलिनेशनमुळे होतो, एक ते चिकटून राहतं त्याच्यामुळं. तर हा काय एवढा मेजर प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये. झिप्पर स्कार, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज वन ऑफ द फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ऑफ द टोमॅटो. ओके, नाउ इम्पॉर्टंट व्हरायटीज. आता आपण एवढ्या काही डिटेलमध्ये नाही बघणार, पण ज्या वेळेला आपला कोर्स सुरू होईल किंवा मेन म्हणजे जेव्हा आपले लेक्चर सिरीज सुरू होतील, दिस इज ओनली शॉर्ट फॉर द डेमो लेक्चर. आणि मग असे कोणकोणत्या व्हरायटीज आहेत ज्याच्यामध्ये कॅरोटीन रिच आहे, त्याच्यानंतर कोणकोणते, आता मार्गुलेव आहे, बेस्ट ऑफ ऑल आहे, मग इंट्रोडक्शनच्या कुठल्या आहेत, डिटर्मिनेट कोणत्या आहेत, इनडिटर्मिनेट कोणत्या आहेत, पार्थेनोकार्पिक म्हणजे त्याच्यामध्ये सीड नसतात, मग सुटेबल फॉर प्रोसेसिंग म्हणजे ज्याच्यापासून जॅम, सॉरी केचप बनवतो आपण, सॉस बनवतो, तर ह्या गोष्टी कोणत्या व्हरायटी पासून केल्या जातात. त्याच्यानंतर कुठल्या रेजिस्टन्ससाठी आहेत, म्हणजे फिजारम विल्ट किंवा रोगासाठी, किडीसाठी कोणकोणत्या आहेत, ओके, ट्रिपल डिसीज रेजिस्टंट व्हरायटी कोणती आहे, ओके, अशा बऱ्याचशाच याच्यामध्ये व्हरायटीज आहेत. त्याच्यानंतर असे याचे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत पुढं, ज्याच्यामध्ये आपण हे पाहू शकतो की त्या क्रॉपशी रिलेटेड, तसंच ब्रिंजल आहे, त्याच्यानंतर त्याच्या इम्पॉर्टंट व्हरायटीज आहेत, चिली आहे, कॅप्सिकम आहे, देन त्याच्या व्हरायटीज आहेत, पोटॅटो आहे, मेजर क्रॉप आहे हे, ओके, पोटॅटो, त्याचे फॅमिली, क्रोमोझोम नंबर, त्याच्यामध्ये कोणकोणते न्यूट्रिएंट्स प्रेझेंट आहेत, ओके. सो लाईक वाईज ओक्रा, दिस इज ऑल्सो माल्वेशियस फॅमिली मधलं खूप महत्वाचं क्रॉप आहे हे, ओके. त्याच्यानंतर आहे त्याच्या व्हरायटीज, ओके. सो थँक्यू सो मच, अँड दिस इज अ डेमो लेक्चर, अँड वी विल मीट नेक्स्ट लेक्चर, ओके. थँक्यू सो मच.